नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतो इयत्ता 11वी सायन्स विज्ञान जो शास्त्र विभाग आहे त्यामधला गणित भाग 1चं पहिलं प्रकरण आहे अँगल्स अँड इट्स मेजरमेंट. त्यामधला आपण आज बघतोय एक्सरसाइज नंबर 1.1 आपण पाहतोय मित्रांनो. या अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरवर आधारित काही महत्त्वाच्या कन्सेप्ट, महत्त्वाच्या संकल्पना आणि महत्त्वाच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. ती व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या एक्सरसाइज नंबर 1.1चे जे काही नोट्स आहेत त्यासुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात. तर त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून नोट्ससुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय PDF स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. खाली जे काही अँगल्सचे पेअर हे दिलेले आहेत, हे कोटर्मिनल कोणते पेअर कोटर्मिनल आहे ते ओळखा. आता कोटर्मिनल अँगल्स म्हणजे काय हे आपण काल बघितलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये, लेक्चर्समध्ये ज्या काही बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेतल्या त्यामध्ये बघितलंय कोटर्मिनल अँगल कशाला म्हणतात. तरी सुद्धा मी परत एकदा सांगतो कोटर्मिनल अँगल म्हणजे काय. आता समजा आपल्याकडे एक अँगल आहे ज्याचं नाव आहे हा OA ही आपली इनिशियल आर्म आहे. त्याच्यानंतर इथून एक अँगल निघाला असा, या अँगलचं मेजर समजा 30 डिग्री आहे आणि याला म्हणतो आपण OAB म्हटलं. आता दुसरा एक अँगल आपण समजा काढला, तो इथून असा उलटा काढला आणि तो इथपर्यंत आला, याच टर्मवरती आला, याच आर्मवरती आलाय. ओके, टर्मिनल आर्मवरती, म्हणजे याचं मेजर जे आहे -330. तिसरा एक अँगल आपण या ठिकाणी इथून असा काढला. तिसरा अँगल समजा इथून आपण असा काढलेला आहे आणि इथून येऊन परत याच्यावरच आलेला आहे, तो एकाच टर्मवरती आलाय. याचं मेजर म्हणा 390 डिग्री आहे. म्हणजे जे अँगल्स तुमचे ज्यांची टर्मिनल आर्म एकच असतात. टर्मिनल आर्म म्हणजे काय बघा, हिला म्हणतात इनिशियल आर्म. इनिशियल आर्म म्हणतात म्हणजे जिथून सुरुवात होते अँगलची सुरुवात. दोन आपल्याकडे भुजा आहेत ना, ही एक भुजा आणि ही एक भुजा कोणाच्या, ही सुरुवातीची आहे म्हणून इनिशियल आर्म, त्याला आद्य भुजा आपण म्हणतो इनिशियल आर्म. आणि मग इथून जाणार इथपर्यंत हिला म्हणतात टर्मिनल आर्म. टर्मिनल आर्म ओके, अंतिम भुजा ही टर्मिनल आर्म. म्हणजे ज्या कोणांची टर्मिनल आर्म एकच असते, म्हणजे ह्या तिन्ही कोणांची, पहिला इथून कोण गेला, हा जो क्लॉक अँटी क्लॉकवाईज फिरला 30 डिग्रीचा, त्याची टर्मिनल आर्म OB आहे. त्याच्यानंतर इथून उलटा एक घेतला -330चा अँगल, त्याची पण टर्मिनल आर्म OB आहे. त्याच्यानंतर इथून असा एक अँगल घेतला, इथूनपर्यंत 360 झाला, +30 390चा अँगल, त्याची पण टर्मिनल आर्म किती आहे, OB आहे. म्हणजे टर्मिनल आर्म ज्यांची एकच असते त्याला कोटर्मिनल अँगल म्हणतात. ओके. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, कोटर्मिनल अँगल जे आहेत त्यांची डिफरन्स, त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स 360 असतो. किती असतो, 360 किंवा 360च्या टेबलमधला नंबर 360, 720, 1080, 1440, 360च्या पाड्यामधले कुठलेही नंबर असू शकतो. तर मल्टिप्लाय बाय 360, 360च्या मल्टिपलमधला नंबर यांच्यातला डिफरन्स. मग आता समजा हे पेअर आपल्याला ओळखायचे. पहिला पेअर 210, -150 हे कोटर्मिनल अँगल आहेत. हे कसं ओळखायचं, यांच्यातला डिफरन्स काढायचा. तो डिफरन्स म्हणजे वजाबाकी, तो जर का 360 किंवा त्याच्या टेबलमधला आला की कोटर्मिनल आहे. ओके, मग आता इथं आपण काढूयात. चला बघा या ठिकाणी काय होणार. सगळ्यात पहिली गोष्ट, मोठा नंबर कुठला आहे, 210 का -50, 210. त्याच्यातून मायनस करायचं, कोणाला, -150ला, -150 करा, इज इक्वल टू 210 मायनस प्लस ये 150. 210 - 150 की सॉरी 210 + 150 की झालं 360 डिग्री झाला 360 आला. म्हणजे या दोघांमधला डिफरन्स 360 आला. म्हणजे हे अँगल ऑफ पेअर काय की तो हा कोटर्मिनल आहे. ओके, सो देअरफॉर गिवन अँगल ऑफ पेअर इज कोटर्मिनल. ओके, जर तो 360च्या टेबलमधला नंबर नाही आला तर तो कोटर्मिनल नाही आहे. हे दोघं जण कोटर्मिनल आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो ओळखायला, जास्त काय अवघड नाही आहे. आपण दुसरा एक क्वेश्चन बघून घेऊ. जास्तीत जास्त क्वेश्चन आपण सगळे कंप्लीट करायचा प्रयत्न करू. 360 आणि -30 बघा, 360 आणि निगेटिव्ह आपल्याला दिलेला आहे 30. आता मला सांगा या दोघांमधला मोठा नंबर, डिफरन्सच काढत बसायचं आहे, बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. पहिला काय 360 लिहून घ्या, 360 मायनस करा, -30 आहे इथं करा, -30 इज इक्वल टू 360 मायनस प्लस 30 की मायनस प्लस 30 झाला, 360 + 30 390. आता 390 हा 360च्या टेबलमधला नंबर आहे का,
इट इज नॉट इक्वल टू मल्टिपल ऑफ 360 किंवा 360च्या टेबलमधला नाही आहे किंवा 360 नाही आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो देअरफॉर गिवन पेअर ऑफ अँगल आर नॉट कोटर्मिनल. ओके, जर 360 आणि 360च्या टेबलमधला आला तरच टर्मिनल, नाही तर नॉट कोटर्मिनल आपण म्हणू शकतो. ठीक आहे, थर्ड नंबरचा आपण चेक करू. -180 आणि 540. ओके, मोठा नंबर कोण? 550. मग इथं लिहून टाका 540. त्याच्यातून मायनस करा कोणाला? -180ला. आता 540 मायनस 180 करा. बघा 540 मायनस प्लस 180. 540 प्लस 180 जर तुम्ही केलं तर आपल्याकडे किती आन्सर येत आहे? इथं 0 आले. 8 आणि 4 12चे 2, वर आला 1 आणि 7 आले. 720 डिग्री. 720 म्हणजे काय असतं? 2 × 360 केलं की तुमच्याकडं 720 येतं. म्हणजे हे जे डिफरन्स आहे ते 360च्या मल्टिपलमधलं आहे, टेबलमधलं आहे. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की गिवन पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. ओके, एकदम सिंपल आहे. कोण कोटर्मिनल आहे, कोण कोटर्मिनल नाही हे ओळखणं काय मोठं अवघड काम नाही आहे. डिफरन्स काढायचा. डिफरन्स जर का 360च्या टेबलमधला आला किंवा 360 आला तर कोटर्मिनल आहे, नाहीतर नाही. ठीक आहे, याच्या नोट्स तुम्हाला आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यातले जी आपण काही गणितं घेतलेली आहेत ते तुम्हाला पाहता येईल. ठीक आहे, आता पुढे आपण बघा, पुढचा जो 4th नंबरचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडं, -405 आणि 675. यात मोठा नंबर कुठला? 675 आहे. ठीक आहे, त्याच्यातून मला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. कोणाला करायचं आहे? -405ला करायचं आहे. आता मला डिफरन्स किती येणार आहे बघा, 675 मायनस प्लस 405. आता ही ॲडिशन किती येणार आहे बघा, हा 5 + 5 10चा 0 इथं आला एक, 7 + 1 8 आला, 6 + 4 10 आला. आता 1080 हा म्हणजे काय? 3 × 360 केलं 36 3 160. 360 × 3 केलं तर तुमच्याकडं 1080 येतो. म्हणून याला आपण काय म्हणणार? देअरफॉर गिवन पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. ओके, आर कोटर्मिनल एकदम सिंपल आहे मित्रांनो. 360च्या टेबलमधल्या नंबर आला की कोटर्मिनल, नाही तर मग विषय संपला. आता हा झाला आपला 4th नंबरचा आपण पाहिला. आता 5th आणि 6th नंबर आपण बघू. मी तुम्हाला फक्त सबस्ट्रॅक्शन करून दाखवतो. 860 आणि 580. बघा, आता मोठा नंबर आपल्याकडे 860 आहे आणि दुसरा आहे 580. दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा. बघा, 860 मायनस 580 हा 0. 16 मधून 8 गेले, तुमच्याकडे 8 आला, इकडं आला 1. 5 मधून 8 मधून 6 गेले 2. 280 इज इक्वल टू 280 इज नॉट इक्वल टू मल्टिपल ऑफ 360 और 360 नाही किंवा त्याच्या मल्टिपलमधला नंबर नाही. म्हणून हा आहे का? देअरफॉर गिवन पेअर ऑफ अँगल नॉट कोटर्मिनल. विषय संपला. 6 नंबरचा पण बघू आपण. इथं तुम्ही लिहा. आता मी काय लिहत बसत नाही सगळ्या गोष्टी, नाहीतर वेळ जायचा आपला फालतू. पुढे बघा 909. बघा इथं 900 डिग्री आणि -900. ठीक आहे, आता इथं काय करू आपण? मोठा नंबर 900 आहे आणि मायनस छोटा नंबर काय बाबा तुमचा? -900. ठीक आहे, 900 आपल्या जाग्यावर मायनस प्लस आपला हा 900 प्लस 900 1800. आता 365चा 180 येतात, म्हणून इथं काय येणार तुमच्याकडं? 5 × 360 आला की हा 360च्या टेबलमधला आला. मग इथं लिहायचं देअरफॉर गिवन पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. विषय संपला. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो फर्स्ट ए आहे हा क्वेश्चन आहे एकदम सिंपल आहे. फर्स्ट ए आणि फर्स्ट बी सुद्धा आहे. आता फर्स्ट बी आपण या ठिकाणी मित्रांनो बघूयात. फर्स्ट बी सुद्धा खूप सिंपल आहे, परंतु फर्स्ट बी पाहण्याच्या अगोदर एक विनंती आहे, तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या चॅप्टरच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील या प्रॅक्टिस सेटच्या, या एक्सरसाइजच्या, तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स ज्या आहेत त्या
डाउनलोड करू शकताय PDF स्वरूपामध्ये. तर बघूयात क्वेश्चन नंबर 1 मधला बी. पुढचे क्वेश्चन्स जे आहेत हा थोडासा वेगळा आहे बघा. यामध्ये तुम्हाला काय दिलंय की ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. हे अँगल्स काढायचे आणि ते अँगल्स कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते सांगायचे. आता बघा आपल्याकडं आपण जर विचार केला तर मी फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला सांगतो बरं का. पहिला अँगल किती, -140 तुम्हाला दाखवायचा आहे. याच्यात आपला एक्स ॲक्सिस असतो आणि हा आपला वाय ॲक्सिस असतो. ठीक आहे. आता मी वेगवेगळ्या कलरने वेगवेगळे अँगल्स दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे लवकर होईल आपलं. बघा फर्स्ट नंबरचा जो आहे तो मी काय करतो, -140 आहे ना, तो आपण काय करू, एक मिनटं इथं लिहू, -140, ठीक आहे, -140 इथंच लिहितो फर्स्ट नंबर. दुसरा आपल्याकडे काय आहे, दुसरा एक अँगल सेकंड नंबरचा इथंच घेणार मी, याच्यावरच काढतो सेकंड नंबर, जो ग्रीनमध्ये आपण काढू 250 डिग्री. आणि थर्ड जो आहे तो 420चा आहे, तो आपण काय करू, जरा ब्लॅक कलरचा जो मार्कर आपल्याकडे एक आहे त्याच्याने काढू आपण. ठीक आहे. थर्ड नंबर, अरे ब्लॅक कलरचा कुठे गेला, हा इथे थर्ड नंबर 1 2 3. थर्ड नंबरचा जो आहे तो आहे 420. ठीक आहे. आता 140चा जो आहे तो कुठं असणार आहे, -140. इथून तुमची गाडी सुरू होणार, इथं समजा आपला ए आहे, तर -140 म्हणजे तुमचा खाली जाणार. बघा ज्यावेळेस पॉझिटिव्ह मेजर असतं, आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं, पॉझिटिव्ह म्हणजे इथून तुमचा वर जाणार अँटी क्लॉकवाईज, आणि निगेटिव्ह असेल तर तो अँगल खाली येणार. -140 बघा इथून तुमची गाडी इथपर्यंत आली तर तुमचा -90 होत आहे, इथपर्यंत आली तर -180 होते. आपला -140 म्हणजे -90 -180 मध्ये इकडंच कुठंतरी कडमडत असणार. म्हणजे हा झाला आपला काय झाला, -140 डिग्री. याला तुम्ही काय म्हणा, बी म्हणा. ठीक आहे. -140 म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, हा पहिला क्वाड्रंट असतो, हा सेकंड क्वाड्रंट असतो आपला, हा थर्ड क्वाड्रंट असतो, आणि हा आपला काय असतो, फोर्थ क्वाड्रंट असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा जो अँगल आहे आपला, हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, थर्ड क्वाड्रंटमध्ये. म्हणजे इथं तुमचा आन्सर येईल की बाबा थर्ड क्वाड्रंट. आता जागा कमी आहे म्हणून मी नुसता 3 लिहिला. पुढचा 250. आता 250 ही गाडी तुमची वरून जाणार, कारण पॉझिटिव्ह आहे ना वरून. 250 म्हणजे तुमचा इथे आला 90, इथे आला 180, इथपर्यंत आला तर 270 होतो. पण आपला 250 म्हणजे 180 आणि 270च्या मध्ये कुठंतरी इथं कडमडत असणार 250. ठीक आहे. म्हणजे इथून गाडी तुमची इथपर्यंत असणार 250 डिग्री. कुठल्या क्वाड्रंटमध्ये, हा सुद्धा तुमचा तिसऱ्याच क्वाड्रंटमध्ये आलेला आहे. ठीक आहे. आता तिसरा जो आहे ना 420 कुठं जाणार तुमचा, 420 म्हणजे तुमचा क्लॉकवाईज आहे. आता उदाहरणार्थ समजा इथून तुमची गाडी इथपर्यंत तुमची आली, 360 झालं. ओके. आता 360 मध्ये आपल्याला 420 पर्यंत जायचं, इथून एक राऊंड मारला म्हणजे 360 झालं. आता अजून किती उरले बघा, 420 मधून 360 गेले 0, 12तून 6 गेले 6, 60 राहिले. 60 म्हणजे तुमचा हा 90च्या आतच आला, 0 to 90 मध्ये. 60 म्हणजे तुमचा इथं कुठंतरी तुमचा तो येऊ शकतो. हा किती झाला बाबा तुमचा, 420 डिग्रीचा अँगल. पूर्ण एक राऊंड मारून तो परत आलेला आहे. कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, फर्स्ट नंबरचा क्वाड्रंटमध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपण काढू शकतो. मी एकावरच 3 दाखवलेले आहेत, कारण कसं आपला वेळ आणि टाईम जो आहे तो तुमचा वाचावा. सारख्या मला ते ग्राफ काढायची गरज नको पडायला. आपल्याकडे काय डिजिटल बोर्ड नाही आहे, तो असता की मग काय टेन्शनच नसतं. पुढचा क्वेश्चन बघा, पुढे बघा, पुढचे काय दाखवू आपण, 750 दाखवू. फोर्थ नंबरचा जो आहे आता बघू आपण पुढचे. बघा या ठिकाणी अशा प्रकारे समजा हा आपला एक ग्राफ आहे, पुढचे पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. हा आपल्याकडे फर्स्ट क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट आहे आणि फोर्थ क्वाड्रंट आहे. एक आपल्याकडं 750 आपण दाखवू, फोर्थ नंबर त्याला आपण म्हणू 750. त्याच्यानंतर आपल्याकडे फिफ्थ आहे 945. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे 1120. आता यांचे मेजर मोठे नंबर आहेत ना, किती राऊंड मारत बसणार रे भाई तुम्ही, काय दुसरे राऊंडच मारत बसायचे. आता 750 म्हणजे काय असतं माहिती आहे का आपल्याकडं, 750चा जर तुम्ही विचार केला तर 720 + 30. 720 काय असतात, 360च्या टेबलमधले नंबर शोधा. 720 + 360. ओके. त्याच्यानंतर तुमचा पुढे 945चा जर तुमच्याकडे विचार आला तर 720 प्लस किती होतात, 945. बघा 945 - 720 जर केले, 5तून 0 गेले 5, 4तून 2 गेले 2 आणि 9तून 7 गेले 2, 225 + 225. म्हणजे तुम्हाला इथं 30चा 750चा अँगल काढायचा, म्हणजे तुम्ही 30चा जरी काढला तरी विषय संपला. 945चा काढताना 225 काढला तरी झाला. आणि 1120 म्हणजे तुमचं बघा 363 जा 360च्या टेबलमध्ये 1080 येतात, आणि प्लस तुम्ही किती करा 1120, दोघांमधून 1080 जर तुम्ही मायनस केले 1120, कारण
360च्या मल्टिप्लायवाला नंबर शोधा. मग काय होईल, हा 0 आपल्या जागेवर, 12 मधून 8 गेले 4, 1 मधून हा गेला 0 0, 40 आपल्याकडे उरतात, बरोबर ना. 1080 प्लस 40 केलं की आपल्याकडे हे आन्सर येतं. आता आपण काय करू, हे 3 अँगल जे आहेत ना ते दाखवण्याचा प्रयत्न करू. आता कसे आपल्याला दाखवता येतील. पहिला 750चा जर मला दाखवायचा असेल तर 750 म्हणजे काय, 720 प्लस 30, म्हणजे तुम्ही 30चा जो दाखवाल अँगल 30 डिग्रीचा, तोच तुमचा 720चा असू शकतो. बघा, हा 30 डिग्रीचा जर तुम्ही अँगल तुम्ही दाखवला नाही तर हाच तुमचा 720चा अँगल्स असणार आहे. कारण तुमचा हा अँगल जवळपास 2 वेळा गोल्ड राऊंड मारून, 1 आणि 2 वेळा गोल्ड राऊंड मारून आल्यानंतर इथं तुमचा होऊ शकतो 750चा अँगल होऊ शकतो इथेच. ठीक आहे, म्हणजे हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आपल्याला फक्त क्वाड्रंट ओळखायचा आहे, हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल तुमचा 750चा. कारण साधारणतः इथून तुमचे 2च, एक राऊंड झाला पूर्ण, हा दुसरा राऊंड झाल्यानंतर हा इथे येतो तुमचा. ओके, कारण 2 राऊंड म्हणजे 360 प्लस 360 720 होईल, आणि 720 प्लस 30 केल्यावर तुमच्याकडे 750 येणार आहे. ओके, दुसरा जो आहे ना 945चा, तुम्हाला 225 कुठे येणार तुमचे, इथं तर 90 आले, इथं तुमचे 180 आले, इथं 270 आले, म्हणजे 225 इथं कुठंतरी येणार तुमचा. ओके, म्हणजे इथून तुमचे 1, 2 आणि तिसऱ्या राऊंडला तुमचा हा अँगल येणार आहे. ओके, किती आला, 720 945. याचा क्वाड्रंट कुठला आहे बाबा, तुमचा थर्ड क्वाड्रंटमध्ये आला. फक्त क्वाड्रंटच आपल्याला ओळखायचे होते, हा कितव्या, थर्ड क्वाड्रंटमध्ये. हा कुठला क्वाड्रंट येईल, 40 डिग्री. 1080 प्लस 40 म्हणजे तुमचा 40 डिग्री इथं कुठं येईल तरी येईल, म्हणजे हा तुमचा आला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आपण इथं काढू आणि याला म्हणू बाबा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे हा. एका टायमाला एकच काढायचा आहे. ठीक आहे, पण हे क्वेश्चन्स मला परीक्षेला विचारले जातात असं वाटत नाही, तरी सुद्धा खूप महत्त्वाचे होते. बाकीचे तुम्ही ट्राय करू शकता, एकदम सिम्पल आहे. तर आपण काय करू, क्वेश्चन नंबर 1 मधला बी तर झाला. आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड घेऊ. सेकंडपासून पुढचे क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाचे, आणि ते प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. पुढचे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ समजत असेल. नसेल समजत, काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहायला विसरू नका. हे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी नोट डाऊन केले, सोडवलेले आहेत. त्याची PDF फाईल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती PDF फाईल डाउनलोड करून घ्या, तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, आता आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 2 कडे. 2 सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण 2 आलाच पाहिजे. 2, 3, 4 हे पुढचे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामधले हे पहिले 2 एवढे महत्त्वाचे नव्हते, पण पुढचे तर एकदम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण त्या पुढच्या प्रश्नांकडे आता जाऊयात. क्वेश्चन नंबर 2 करा. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल इंटू रेडियन. व्हेरी इम्पॉर्टंट आणि खूप सोपे क्वेश्चन, एकदम सिम्पल आहे. बघा, रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला डिग्री टू. 2 प्रकारचे क्वेश्चन कंपल्सरी येतात. एक तर तुम्ही रेडियनमधून डिग्रीमध्ये कन्वर्ट करा अँगलला, किंवा डिग्रीमधून रेडियनमध्ये. आता इथं जर तुम्हाला 85ला तो डिग्रीमध्ये, त्याला आपल्याला रेडियनमध्ये आणायचं आहे, तर काय करायचं माहिती आहे का, एकच काम, 85ला मल्टिप्लाय करा. कितीने मल्टिप्लाय करायचं 85ला, पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं. किती, पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं, आणि तुमचा रेडियनचा झाला डिग्री. बघा मित्रांनो, आता हे रेडियन म्हणजे काय यावरती मागच्या व्हिडिओत चर्चा केली. रेडियन, व्हॉट इज रेडियन. रेडियन हे कोणाचं मापायचं, म्हणजे कोणाचं माप घेण्याची एक मापनाची पद्धत आहे. जसं तुम्ही एखाद्या अँगलचं मेजर आजपर्यंत तुम्ही डिग्रीमध्ये घेत होतात, किंवा एखादी लेंथ आहे, याची लांबी कोण म्हणून 10 सेमी आहे, कोण म्हणून 0.1 मीटर आहे, कोण म्हणून 0.00001 किलोमीटर आहे. म्हणजे याची लेंथ तुम्ही मिलीमीटर, किलोमीटर, सेंटीमीटर, फूट, इंचमध्ये सांगू शकताय. वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता, स्केलमध्ये वेगवेगळ्या युनिटमध्ये सांगू शकताय. तसंच कोणाचं आतापर्यंत आपण डिग्रीज बघत होतो. आतापर्यंत आपण काय करत होतो, डिग्री. आता समजा आपण काय करतो, 10 समजा तुमच्याकडं 100 सेंटीमीटर असेल, 100 सेंटीमीटर जर असेल तर त्याचं मीटरमध्ये करताना तुम्ही काय करणार, 100 सेंटीमीटर किंवा 2 मीटर असेल तर त्याचं सेंटीमीटरमध्ये करताना काय करतो तुम्ही, 100ने गुणणार. 2 गुणिले 100 200 सेंटीमीटर होणार. ओके, तसंच तुम्हाला इतर रेडियनमध्ये जर करायचं असेल डिग्रीपासून, तर पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं. मग 85ला पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करून जे आन्सर येईल ते तुमचं रेडियनमध्ये असणार आहे. आता 85 आणि 180 दोघांना 5ने भाग जाऊ शकतो, 5ने डिवाइड करू शकतो. 85ला जर तुम्ही 5ने डिवाइड केलं तर काय येईल रे बाबा, 5 1 5, 8तून 5 गेले 3, वरून आले 5, 35 आपले वरून आले 5 35, आणि परत 5 7 35, म्हणजे 17. इथं वरती 17 आले, हा तुमचा पाय आला. आता 180ला जर का 5ने डिवाइड केलं तर तुमच्याकडे आला 36, म्हणजे 17 पाय अपॉन 36 रेडियन हे तुमचं आन्सर आलं.
दुसरा जो अँगल दिलेला आहे तो आपल्याला दिलेला आहे काय 250 दिला आहे. सगळी क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू आपण. 250 डिग्री 250 डिग्री याला रेडियनमध्ये करायचं आहे तर 250 इंटू पाय अपॉन 180 करणार. विषय संपला. रेडियन 0 0 गेला संपला विषय. म्हणजे किती आलं तुमच्याकडे 25 पाय अपॉन 18. पुढे काय भागबीग जात नाही. झाला. काय एकदम सिंपल काम आहे रे. पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करा. विषय संपला. 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा -132. बघा इथं -132 डिग्री आहे. मग इथं -132 इंटू पाय अपॉन 180 करा. आता या दोघांना सुद्धा कितीने डिवाइड करू शकता बघा. 4च्या टेबलमध्ये दोघे सुद्धा येतात. 4ने डिवाइड करू शकता 132ला. बघा 132 डिवायडेड बाय 4. 4 4 3 जा तुमच्याकडे आला 12. 3तून 2 गेला 1 वरून आला 2 परत 4 3 जा 12. म्हणजे इथं तुमच्याकडे आलं 33 -33 पाय आलं. आणि 180ला जर का तुम्ही 4ने डिवाइड केलं तर 180च्या हाफ किती असतात तुमच्याकडे. 180चे जर तुम्ही हाफ केले तर 90च्या हाफ 45 बिकॉज 45 4 जा 180. आता परत 33 आणि 45ला 3ने भाग जाऊ शकतो. म्हणून तुम्ही काय करा दोघांना सुद्धा 3ने भाग लावला तर इथं बघा -3 1 जा 3 3 1 जा 3 आणि हे पाय जसेच्या तसे. आणि 45ला 3ने डिवाइड केलं तर तुमच्याकडे 15 येतं बिकॉज 15 3 जा 45. दोघांना पण 3ने भाग लावा तुमच्याकडे आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघू आपण. 4कडे जाऊयात. 4मध्ये तुमच्याकडे दिलं आहे 6 डिग्री अँड 3 मिनिट्स. 65 डिग्री अँड 30 मिनिट. हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. वेगळा प्रश्न आहे. आता याला तुम्ही कसं काय आणणार रे रेडियनमध्ये. आता हा ऑलरेडी पूर्णपणे डिग्रीमध्ये नाही. आता याला तुम्हाला पूर्णपणे पहिल्या डिग्रीत आणला पाहिजे. हा जो मिनिटमध्ये आहे ना याला पूर्णपणे डिग्रीत आणू आपण. कसा आणायचा बघा. 65 दिलं ना. 65 डिग्री प्लस 30 मिनिट्स आहे बघा ना. 65 डिग्री 30 मिनिट म्हणजे 65 डिग्री प्लस 30 मिनिट आहे आपल्याकडे. मग आता आपण काय करू. हा जो मिनिट आहे त्याला आपण डिग्रीमध्येच करू. सगळ्यांना डिग्रीमध्ये करता आलं पाहिजे आपल्याला. सगळ्यांना डिग्रीमध्ये केलं तर आपला आन्सर व्यवस्थित येईल. आता याला डिग्रीमध्ये जर करायचं असेल तर आपण काय करणार बाबा. 65 प्लस याला जर डिग्रीमध्ये जर आपल्याला करायचं आहे 30 मिनिट्सला जर आपल्याला डिग्रीमध्ये करायचं तर याला 30ला आपल्याला काय करावं लागणार आहे. 30 जो मिनिट्स आहे त्याला डिवाइड करावं लागणार आहे आपल्याला 60ने. आता याला 60ने जर आपण डिवाइड केलं बघा 30/60 जर केलं तर तुमचं काय होणार इथं डिग्री होणार. ओके. मिनिट्सचं जर डिग्रीमध्ये करायचं असेल तर 60ने आपल्याला काय करावं लागतं डिवाइड करावं लागतं. हे बघा कारण हे सांगून ठेवतो मागे पण मागच्या लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे मागची व्हिडिओ पण खूप महत्त्वाची आहे. 65 डिग्री आहे आणि हे 30 मिनिट आहे. मिनिटचं डिग्रीमध्ये करण्यासाठी त्याला काय करायचं 60ने आपण डिवाइड करतो. 30 एके 30 30 दुने 60 म्हणजे 65 प्लस 30 एके 30 30 दुने 60 1/2 म्हणजे 65 प्लस 1/2 म्हणजे काय आलं प्लस 0.5 डिग्री. म्हणजे तुमच्याकडे आलं 65.5 डिग्री हे आलं तुमच्याकडे. आता याला तुम्ही रेडियनमध्ये करा. 65.5 डिग्री आहे त्याला आपण काय करू रेडियनमध्ये कन्वर्ट करू. आता कसं ते रेडियनमध्ये कन्वर्ट होईल बघा. आता याला जर आपल्याला करायचं कन्वर्ट बरं का. आता आपण काय करू 65 आणि 30 डिग्री 65 डिग्री 30 मिनिट्स याला आपल्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे हा काय तुमचा 65.5 आहे ना. याचा अर्थ 65.5ला तुम्ही π/180ने मल्टिप्लाय करा. ओके. आता विषय असा आहे की इथं पॉईंट आहे ना हा पॉईंट आपण घालवू. हा पॉईंट घालवण्यासाठी याला काय करू एक पॉईंट आपली गाडी पुढे घेऊन जाऊ. एक पॉईंट तुमची गाडी पुढे घेऊन जाऊ म्हणजे 655 झालं आणि पाय झालं आणि डिवायडेड बाय 180 एक गाडी आपली आणखी पुढे गेली. ठीक आहे झालं. आता काय करू या दोघांना कुठल्या नंबरने डिवाइड करू शकतो. हा रेडियन झाला पण आता इथं दोघांना काहीतरी डिवाइड जर होत असेल तर करून टाका. इथं लास्टला 5 आहे सगळ्यांना 5ने डिवाइड करू शकतो आपण. समजा 655ला जर 5ने तुम्ही डिवाइड केलं तर 5 1 जा 5 7तून 5 गेला 1 आला वरून आले 5 5 3 जा 15 वरून आले 5 5 1 जा 5 131 पाय आलं आणि डिवायडेड बाय 1800ला जर तुम्ही 5ने डिवाइड केला तर तुमच्याकडे येतो आन्सर 360. तुम्ही 5ने डिवाइड करून बघा म्हणजे 131 पाय अपॉन 360 रेडियन हे आपलं या ठिकाणी आन्सर येऊ शकतं. पुढचा मुद्दा बघा. हे क्वेश्चन जरा थोडेसे वेगळेच आहेत 5वा वगैरे 4था 5वा त्यामुळे थोडासा त्रास होईल सॉल्व करताना पण ठीक आहे. 75 डिग्री 30 मिनिट्स. आता इथं सुद्धा तुम्हाला पहिलं याला तुम्हाला
प्युअर डिग्रीमध्ये आणावं लागेल. हा जो मिनिट्स म्हणजे काय असतो 30 मिनिट्स म्हणजे हाफ डिग्री. लक्षात आलं असेल तुमच्या, इथं आलं ना 30 मिनिट्स म्हणजे हाफ डिग्री. मग तुम्ही डायरेक्ट इथं लिहू शकता 70 डिग्री प्लस 30 मिनिट्स. आपण टप्प्याने जाऊ. 70 डिग्री प्लस 30 मिनिट्स म्हणजे 30/60 मिनिट्स 30/60 डिग्री झालं. 30 मिनिट म्हणजे 30/60 डिग्री. मिनिट्सचं डिग्रीमध्ये करण्यासाठी डिवायडेड बाय 60 करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. परत इथं आपल्याकडं 70 आलं प्लस इथं 1/2 आलं आपल्याकडे इथं डिग्री. म्हणजे इथं आलं 70 प्लस 1/2 म्हणजे 0.5 डिग्री आलं. म्हणजे तुमच्याकडं 70.5 डिग्री आलं. आता याला तुम्हाला रेडियनमध्ये करायचं आहे. म्हणजे आपण काय करणार 70.5 इंटू π/180 झालं तुमच्याकडं रेडियन. आता पुढे आपण कसं करू शकतो, एक एक पॉईंट तुम्ही पुढे घेतला. 705 π/180 1800, कारण तुमचा इथून 0.5 आहे. मग तुम्ही काय केला, एक पॉईंट पुढे सरकवला म्हणजे वर आणि खाली 10 ने मल्टिप्लाय केला. 705 π/1800 आला. आता दोघांना पण 5 ने जर तुम्ही डिवाइड केलं तर काय होईल बघा. 1800 ला 5 ने डिवाइड केलं तर 360 येतं. याला जर 5 ने डिवाइड केलं तर 5 1 जा 5 आपल्याकडे येईल. परत 5 4 जा आणि परत 5 1 जा 141 येईल पाय आपल्या जाग्यावर. आणि 1800ला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर आपल्याकडे येतं 360 रेडियन. तर अशा प्रकारे मित्रांनो हा क्वेश्चन नंबर 2 होता, ज्यामध्ये तुम्ही काय केलं होतं की डिग्री टू रेडियनमध्ये कन्वर्ट केले होते नंबर्स, म्हणजे अँगल्सचे मेजर जे आहे ते डिग्री टू रेडियनमध्ये कन्वर्ट केले होते. हे आलं पाहिजे, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूयात, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे, रेडियनमधून डिग्रीमध्ये आणायचे आहेत. तर पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, आपण आता लगेच बघून घेऊयात. 3 नंबरचा प्रश्न बघा. हा 3 नंबरचा क्वेश्चन आहे ना 2 नंबरच्या उलटा आहे. तुम्ही काय केलं, ज्यावेळेस डिग्री टू रेडियनमध्ये कन्वर्ट करत होतो त्यावेळेस π/180 ने मल्टिप्लाय केलं. आता काय करायचं, ज्यावेळेस रेडियन टू डिग्रीमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं 7π/12 याला कशाने मल्टिप्लाय करा. आता उलटा नंबर घ्या. मगाशी π/180 ने मल्टिप्लाय केलं, आता त्याचे उलटे करा. 180/π ने ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लाय कराल त्यावेळेस तुमच्याकडे येणारं जे आन्सर आहे ते डिग्रीमध्ये येणार. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही रेडियन टू डिग्री मल्टिप्लाय करता, रेडियन टू डिग्री कन्वर्ट करता, त्यावेळेस तुम्हाला π/180 ने मल्टिप्लाय करायचं असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही डिग्री टू रेडियन टू डिग्रीमध्ये मल्टिप्लाय करायचं त्यावेळेस तुम्हाला 180/π ने मल्टिप्लाय करायचं. बघा, एक लक्षात घ्या, मी इथं 2 मुद्दे तुम्हाला लिहून देतो, ते खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट, डिग्री टू रेडियन. ओके, डिग्री टू रेडियनला काय करायचं, मल्टिप्लाइंग बाय. समजा तुमचा जर एक्स नंबर आहे तर त्या एक्स नंबरला कशाने π/180 ने मल्टिप्लाइंग करायचं. आणि रेडियन टू डिग्री असेल, रेडियन टू डिग्री असेल तर तुम्हाला त्या एक्सला 180/π ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, जर तुमच्याकडे डिग्री टू रेडियन असेल तर π/180 ने मल्टिप्लाय करायचं आणि रेडियन टू डिग्री करायचं आहे, कन्वर्ट करायचं तर 180/π ने मल्टिप्लाय करायचं. हे लक्षात घ्या. आता इथं काय होईल बघा, हा पाय तुमचा कट होईल. 12 × 12, 12 ने जर भाग लावला तर 180ला तर तुमच्याकडे किती येतं 15 येतं. म्हणजे आन्सर येईल 7 × 15. 7 × 15 केलं तर किती होतात बाबा, 15 7 किती 105 होतात. 105 डिग्री झालं तुमचं. एकदम सोपं आहे. ओके, फक्त मल्टिप्लाय करायचं आहे 180/π ने, विषय संपला, आलं आपला आन्सर. पुढे आपल्याकडे काय दिलं, -5 रेडियन/3. -5 रेडियन/3 आहे का. ओके, 3 आहे. काय करायचं बाबा, -5π/3 इंटू तुम्हाला काय करायचं 180/π नेच करायचं आहे. आणि हे झालं रेडियन. पाय गेले 3 6 जा म्हणजे 60 आले. 6 पंचे 30, इथं मायनस आहे म्हणून -300. ठीक आहे, 65 जा 300 झाला. काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. 1 2 3. 3rd नंबरचा क्वेश्चन काय रे बाबा, माझ्याकडं 5 रेडियन आहे, ओनली 5 रेडियन. याला काय करायचं, 5 रेडियन आहे म्हणजे 5ला तुम्ही काय करणार 180/π ने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. ते झालं तुमचं डिग्री. आता 180 × 5 जर केलं तर तुमच्याकडे किती झालं, 18 पंचे 90, 900/π डिग्री. हे झालं तुमचं आन्सर झालं. ओके, आता 4th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघू. आता पुढचा जो 4th नंबरचा आपल्याकडे क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 11π/18. ठीक आहे, 11π रेडियन/18. मग 11π रेडियन/18ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 180/π ने मल्टिप्लाय करायचं.
तेव्हा आपल्या डिग्रीमध्ये येणार. आता याच्यामध्ये बघा तुमचा पाय पाय कॅन्सल झाला. 18 10 जा 180 आपल्याकडे आलं. ओके, 10 × 11 110 डिग्री आपल्याकडे आलेलं आहे. तर एकदम सोपं आहे मित्रांनो. 5th नंबरचा क्वेश्चन बघू आपण, जो दिलेला आहे -1/4 रेडियन. -1/4 रेडियन. -1/4 इंटू आपलं 180 पायने करा, जसं आपल्याला दिलंय तसंच. 4ने जर तुम्ही डिवाइड केलं तर आपल्याकडे काय आन्सर आलं. 4ने जर आपण डिवाइड केला तर 180च्या हाफ आपल्याकडे 90 येतात, 90च्या हाफ येतात 45. निगेटिव्ह आहे म्हणून -45/π डिग्री. तर अशा प्रकारे आपण हे काढू शकतो आन्सर. तर मित्रांनो, हा आपल्याकडे होता 3rd नंबरचा क्वेश्चन. ओके, मी थोडासा बाजूला होतो, तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकताय. काय आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, मी 3 प्रश्न तर लिहून घेतलेले आहेत, तर ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. 4 मध्ये काय दिलंय, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट्स अँड सेकंड. आता डिग्री, मिनिट्स आणि सेकंड मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं. आता एक लक्षात घ्या, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स. लक्षात घ्या, हे डिग्रीचं साइन आहे अंशाचं आणि हे मिनिटचं साइन आहे. आणि त्याचबरोबर 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद. मग 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स आणि 1 मिनिट्स इज इक्वल टू 60 सेकंद. अशा प्रकारे याचा अर्थ होता. तर पहिला जर मी सॉल्व करायचा प्रयत्न केला, जो आपल्याकडे दिले 183.7 डिग्री. आता याला मला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं कशामध्ये, डिग्री, मिनिट्स आणि सेकंडमध्ये. काय करायचं सांगतो. पहिली गोष्ट आहे ना, इथं 2 आहे, पॉईंट आहे ना, त्या पॉईंटला आपण बाजूला काढू. 180 डिग्री प्लस 0.7 डिग्री, बरं ना. 183.7चा अर्थ 180 डिग्री प्लस 0.7 डिग्री, हे आपल्याला माहिती आहे. आता आपण काय करू, हा जो 7 डिग्री आहे ना, त्याला आपण कन्वर्ट करू मिनिटमध्ये. ओके, कसं करणार बघा. 180 प्लस 0.7 इंटू 60ने मल्टिप्लाय केलं की तुमचं मिनिट झालं, बरोबर ना. 60ने मल्टिप्लाय केलं की मिनिट झालं, बट 0.7ला 60ने मल्टिप्लाय केलं. मग आता 180 प्लस 6 7 जा 42, आपल्याकडं 420 येईल आन्सर. 60 × 7 केलं की 420 येईल. एक पॉईंट अलीकडं आलं तर 42 येईल. 42 मिनिट्स. आता त्याच्यानंतर पुढे पॉईंट नाही आहे, त्यामुळे पुढे सेकंडपर्यंत जाण्यास काही आवश्यकता नाही, कारण 42.5 वगैरे असतं. तर मग परत आपण पुढे सेकंडपर्यंत गेलो असतो, पण ही गाडी आपली इथंच थांबेल. म्हणून 180 आणि 42 डिग्री आणि 42 मिनिट्स अशा प्रकारे आपलं हे आन्सर असणार आहे. तर इथं आपली गाडी संपेल. हे अशा प्रकारे आपण हा प्रश्न आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. सेकंड नंबरकडे जाऊ आपण. 245 डिग्री अँड 245.33 डिग्री. ठीक आहे. आता याचे पण आपण 2 भाग करू, पॉईंट जो आहे त्यामुळं. 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री. ठीक आहे. 1 मार्काला किंवा 2 मार्काचे प्रश्न आहेत. आता पुढे काय होईल मित्रांनो, हा जो 0.33 डिग्री आहे त्याला मिनिट्समध्ये करायचं, म्हणजे 60ने मल्टिप्लाय करायचं, बरोबर ना. डिग्री टू मिनिट्स करताना 60ने मल्टिप्लाय करा. इथं आपले 245 आपल्या जागेवर प्लस 0.33 इंटू 60 करा आणि वरती लिहून टाका मिनिट्स. कारण काय केलं आता आपण 60ने मल्टिप्लाय करून डिग्रीचं मिनिटमध्ये कन्व्हर्सेशन केलं. आता पुढे काय होईल, 245 डिग्री प्लस यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 33 इंटू 60 जर केलं, एक 0 तर दिला, 6 3 जा 18, एक आल्यावर 6 3 जा 18 आणि एक 19, 1980 आलं. आता इथं 2 नंबर अलीकडे येऊ, 2 नंबर पॉईंट अलीकडे आलं की 19.8 आपल्याकडे आलं. मग इथं काय करा, 19.8 मिनिट करा. आता पॉईंट आला, इथं पॉईंट नव्हता म्हणजे विषय आपला तिथंच संपला होता, पण इथं पॉईंट आल्यामुळे काय करू, आता आपण याला सुद्धा कन्वर्ट करू सेकंडमध्ये. कसं काय होणार बघा. 245 डिग्री प्लस प्लस 19 मिनिट, बरं का, 19 मिनिट प्लस 0.8 मिनिट. 19 मिनिट प्लस 0.8, 19.8 मिनिट्स म्हणजे काय, 19 मिनिट्स प्लस 0.8 मिनिट्स. आता काय करू, या दोघांना सोबत घेऊ, यांची युती बनवून टाकू. 245 मिनिट्स अँड डिग्री अँड 90 मिनिट्स झालं. 245 डिग्री अँड 90 मिनिट्स प्लस याला सेकंडमध्ये कन्वर्ट करू. मग सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं, 0.8 इंटू 60 करा, तुमचं झालं सेकंडमध्ये कन्वर्ट. ओके. आता 245 आणि 90 आपल्याकडं आलं, 245 डिग्री आणि 90 मिनिट्स आलं. आणि प्लस 8 48 म्हणजे इथं तुमच्याकडं 48 येणार. या दोघांचं तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडं आन्सर 48 येईल. नीट मल्टिप्लाय करून बघा.
बघा 60 × 8 जर केलं तर 420 तुमच्या 480 येतं. ओके, एक घर अलीकडं आलं की 48.0 म्हणजे 48 काय झालं सेकंड. मग आपला लास्ट आन्सर 245 डिग्री 19 मिनिट्स अँड 48 सेकंड. दिस इज युअर लास्ट आन्सर. तर अशा प्रकारे याला तुम्ही डिग्री, मिनिट्स अँड सेकंडमध्ये कन्वर्ट करू शकता. तर हे 2 क्वेश्चन्स मित्रांनो झालेत. आता आपला हा तिसरा 1.5 रेडियन आहे. आता हा रेडियनमध्ये आहे, त्याला तुम्हाला डिग्री मिनिट्समध्ये कन्वर्ट करायचं आहे, डिग्री मिनिट्स अँड सेकंडमध्ये. तर कसं करायचं ते बघू. आता हे मी रफ करतो, पण त्याच्या अगोदर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. स्क्रीनशॉट मारून तुम्ही हे लिहू शकता, किंवा स्क्रीनशॉट मारण्यापेक्षा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नोट्स दिल्यात तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता हे रफ करतो मी. ओके, यस. तर नेक्स्ट आपण जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडं. पुढचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडं तो काय आहे की 1/5 रेडियन. बघू, 1/5 रेडियन हा डिग्रीमध्ये नाहीच आहे. मग याला पहिलं तुम्ही डिग्रीमध्ये कन्वर्ट करा. पहिलं कशात करा? डिग्रीत कन्वर्ट. ही तर लय मोठी प्रोसेस आहे. पहिलं डिग्रीमध्ये कन्वर्ट करा. 1/5 इंटू डिग्रीत कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागतं? 180/π ने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं, तेव्हा डिग्रीमध्ये होते. हे आपण मागे बघितलं. डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 180/π ने मल्टिप्लाय करावं लागतं. मागच्या व्हिडिओमध्ये बघा, क्वेश्चन नंबर 3 बघा. इथं आज आपण 4 पासून सुरुवात करतोय. क्वेश्चन नंबर 3 ज्यांनी नीट बघितला असेल मागची व्हिडिओ त्याला हे समजणार आहे. मागची व्हिडिओ जर तुम्ही नसेल नीट बघितलं तर तुम्हाला अजिबात समजणार नाही. आता इथं समजा तुम्ही 5 ने डिवाइड केला 180ला, 5 ने डिवाइड केलं तर 36 येतात. 36 डिवायडेड आपले हे पाय, 36/π डिग्री. आता एक काम करू आपण, हा जो पायची व्हॅल्यू टाकूनच देऊ 22/7. ओके, 36/22/7. ह्या 7ला वर घेऊन जाऊ. 36 × 7/22. आता पुढे काय होईल? या 22ने 36ला डिवाइड नाही करू शकत 22ने, पण 36 आणि 22 दोघे सुद्धा 2च्या पाड्यात येतात, 2च्या टेबलमध्ये येतात. म्हणून 36च्या हाफ 18. हा 7 आपल्याकडं जागेवर आणि 22च्या हाफ किती झाले? 11. या दोघांना 2ने डिवाइड केला आपण. मग आता काय करा माहिती आहे का? हे तर डिग्रीमध्ये. आता इथं परत काय येतं बघा, 18 7चा किती होतं आहे? आता मला जर 18चा टेबल माहिती नसेल तर मल्टिप्लाय करा. 7 8 56, 8 5 7 1 7 5 12. 126 डिवायडेड बाय 11. ठीक आहे, 126 डिवायडेड बाय 11. परत बघा, 7 8 जा. ओके, 7 8 जा 56, म्हणून 6 इथे वरती आले 5. 7 1 जा 7 + 5 12. वाटलंच तर मल्टिप्लाय करा. 18 × 7. 7 8 जा 56, वरती आले 5. 7 1 जा 7 + 5 12 आले. 126/11. आता या ठिकाणी 11ने 126ला डिवाइड करा. 126 डिवायडेड बाय 11. 11 1 जा 11, 12 मधून 11 गेले 1, वरून आले तुमचे 6. 11 1 जा 11, 16 मधून 11 आले 5, वर दिला पॉईंट, खाली दिला 0. 11 4 जा 44, इथं 6 वरून घेतले 0. 11 5 जा तुमच्याकडे आले 55, 60 मधून 55 गेले, इथं आले परत 0. परत 11 4 जा तुमच्याकडे काय आले बाबा? 44. मग आता हे असंच चालत राहणार तुमची गाडी. मग 11.45 आपण घेऊ. 11.45 घ्या किंवा 450 घ्या, काही फरक पडत नाही डिग्री. आता हे डिग्रीमध्ये आलं आहे अशा प्रकारे. आता याला तुम्ही मिनिट्समध्ये आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करू शकता. कसं करायचं माहिती आहे तुम्हाला? 11 डिग्री प्लस 0.45 डिग्री झालं. आता 11 डिग्री प्लस 0.45 × 60 ने मल्टिप्लाय करा, मिनिट्स होऊन जातील. ठीक आहे. आता 45 × 60 केले तुम्ही तर तुमच्याकडे किती आन्सर येईल बघा? 60 × 45. चला, 45ला तुम्ही 6 ने मल्टिप्लाय करा. 6 5 30, 3 आले. 6 6 चौक 24, 25 26 27, 217 आपल्याकडे आले. एक 0 होता म्हणून 0 दिला, 2 पॉईंट अलीकडं, म्हणजे तुमच्याकडे 27 आन्सर आलं. किती आलं? 27. 11 डिग्री प्लस 27 मिनिट्स आलं, म्हणजे तुमच्याकडे 11 डिग्री आणि 27 मिनिट्स एवढं लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे मित्रांनो एकंदरीत हा 4th नंबरच्या क्वेश्चनमध्ये 3 क्वेश्चन्स होते, त्याला जवळपास आपले 10 मिनटं गेलेले आहेत. आता आपण काय करू, हे पुढचे 5th आणि 6th नंबरचा क्वेश्चन बघूयात. ओके, पण हा 5वा 6वा क्वेश्चन बघण्याच्या अगोदर एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. आणि त्याच अगोदर इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मागची व्हिडिओ बघाच. जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 आणि 2 नसेल येत तर हे 5th आणि 6th नंबर क्वेश्चन अजिबात समजणार नाही. त्याच्यामुळे मागचे जे तुम्ही व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्कीच बघा. आता यामध्ये बघा, याला मी रफ करतो बाकी सगळ्या गोष्टी आता, आणि आता आपण पुढे जाऊयात.
पुढचा जो क्वेश्चन नंबर आपल्याकडे आहे तो क्वेश्चन नंबर 5 आहे. बघा 5 क्वेश्चन नंबर काय आहे, मी इथूनच आन्सर लिहायला सुरू करतो हा थोडासा मोठा होईल. इन ट्रायंगल ABC मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 7 पाय अपॉन 36 रेडियन. मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 120 डिग्री. फाइंड मेजर अँगल C इन डिग्री अँड रेडियन. डिग्री अँड रेडियन म्हणजे काय यावरती आपण मागे डिस्कस केलं आहे क्वेश्चन नंबर 3 आणि 2 मध्ये. आता बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिग्रीमध्ये पहिली गोष्ट आहे ना, तुम्हाला ट्रायंगलचा जर एक रूल बघितला 9th स्टँडर्डला बघितला 10th स्टँडर्डला, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके, 180 डिग्री असते सगळ्यांची सम. मग आपण काय करू, या तिघांची सम A प्लस B प्लस C 180 असणार. त्या आधारावर C तुम्हाला निघेल, पण ती डिग्रीमध्ये असते. पण Aचं मेजर तर रेडियनमध्ये दिलं आहे. मग तुम्ही Aला डिग्रीमध्ये कन्वर्ट करा, B ऑलरेडी डिग्री आहे, मग Cचं मेजर डिग्रीमध्ये निघेल. बघा आता इन ट्रायंगल ABC आपल्याकडं मेजर अँगल A काय आहे बाबा तुमच्याकडं, मेजर अँगल A इज इक्वल टू 7 पाय अपॉन 36 रेडियन. याला तुम्ही डिग्रीमध्ये कन्वर्ट करूनच टाका. 7 पाय अपॉन 36 इंटू डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं. हा फॉर्म्युला आहे, आपण मागे बघितलेला आहे. जर तुम्हाला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल रेडियनपासून तर 180 अपॉन पायने त्या नंबरला मल्टिप्लाय करायचं. पाय गेला, 36 पंचे 36 5 जा 180 येतात. म्हणून आपल्याकडे 7 5 जा 35, 7 5 35, 7 5 जा 35 तुमच्याकडे आन्सर आलं. 36 5 आणि 7 5 जा 35 आपल्याकडे या ठिकाणी Aचं आलं आहे आन्सर. मेजर अँगल B इज इक्वल टू तुमच्याकडे 120 डिग्री आहे. मेजर अँगल B 120 डिग्री आहे. तर फाइंड द मेजर अँगल C. आपल्याला मेजर अँगल Cचं मेजर काढायचं आहे, डिग्री आणि रेडियन या दोघांमध्ये काढायचं. तर काय करणार बघा आपण, सगळ्यात पहिली गोष्ट सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. बघा सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. Sum of all angles of triangles is 180 degree. Therefore, angle A plus angle B plus angle C is equal to 180 degree. What is the angle A? 35. Angle B 120. 35 plus 120 degree plus angle C is equal to 180. 35 plus 120 तुमच्याकडे झाले 160 झाले बरं का, 160 झाले. 160 plus angle C is equal to 180 degree. 120 आहे ते 125 का लिहिलं मी मला समजलंच नाही. 155 झाले तुमच्याकडे. ठीक आहे, अँगल Aचं मेजर 35 आहे म्हणून 35 लिहिलं. अँगल B तुमच्याकडे 120 आहे आणि अँगल Cचं मेजर काढायचं आहे इज इक्वल टू 180. 120 प्लस 35 155 प्लस C इज इक्वल टू 180. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ C, मेजर ऑफ C. तो C इज इक्वल टू 180 आपल्या जागेवर हा 155 पलीकडे गेला मायनस झाला, प्लस आहे तिकडे गेला मायनस झाला 155. अँड अँगल C इज इक्वल टू 180 मधून 155 गेले तर आपल्याकडे किती आले 25 डिग्री. आय थिंक येस 25 डिग्री. अँगल C इज इक्वल टू 25 डिग्री. आता आपल्याला अँगल C मिळाला 25 डिग्री. मेजर ऑफ अँगल C इन डिग्री. आता याचं मेजर रेडियनमध्ये काय असणार आहे, याचं मेजर जसं डिग्रीमध्ये काढलं तसंच याचं मेजर आता आपण रेडियनमध्ये काढू. रेडियनमध्ये कसं येणार बघा, अँगल C इज इक्वल टू 25 इंटू रेडियनमध्ये बघा डिग्री, रेडियन टू डिग्री करण्यासाठी 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं. डिग्री टू रेडियन करण्यासाठी पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय केलं की ते झालं रेडियनमध्ये. आता 25 आणि 180 तुमचे 5च्या टेबलमध्ये दोघांना 5ने डिवाइड करू शकतो. 25ला 5ने डिवाइड केलं, 5 5 जा 25 पाय आणि डिवायडेड बाय 180ला जर का तुम्ही 5ने डिवाइड केलं तर 36 तुमच्याकडे आन्सर येतं. म्हणजे तुमच्याकडं 5 पाय अपॉन 36 रेडियन अँगल Cचं मेजर. म्हणजे अँगल Cचे तुमच्या दोन्ही यामधून मेजर झालं. अँगल C इज इक्वल टू 5 पाय अपॉन 36 रेडियन आणि डिग्रीमध्ये जर बघितलं तर 25 झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो 5th नंबरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. एकदम सिम्पल आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाही, एकदम इझी आहे. आता यानंतर आपण क्वेश्चन नंबर 6 आपण बघू. तोपर्यंत मी थोडा बाजूला झालो आहे. तुम्हाला जर याचे स्क्रीनशॉट मारून घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय. ठीक आहे, किंवा स्क्रीनशॉट मारायची पण आवश्यकता नाही. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या एक्सरसाइजवरच्या या एक्सरसाइजमधल्या सगळ्या एक्झाम्पल्सच्या नोट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्या नोट्स तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, आता मी हे रफ करतो क्वेश्चन नंबर 5. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो 11th सायन्सच्या आपल्या व्हिडिओज आपण दररोज अपलोड करत असतो. येत्या काळात लवकरच
कॉमर्स 11 कॉमर्सच्या सुद्धा व्हिडिओज अपलोड होणार आहे, त्याच्यामुळे काही काळजी करायची नाही. आर्ट्सच्या सुद्धा आपण व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी. 6 नंबरचा क्वेश्चन बघा. 2 angles of triangles are 5 pi radian and 5 pi upon 9 radian and 5 pi upon 18 radian. Find degrees and radian measure of third angle. तर इथं काय करायचं मित्रांनो, बघा 2 अँगल्स दिले. ओके, आता 2 अँगल जे दिलेत त्यांचे मेजर ते रेडियनमध्ये दिलेत. यांना पहिलं डिग्रीमध्ये कन्वर्ट करा मित्रांनो, नंतर काय झेंडावंदन करायचं ते करा. बघा पहिली गोष्ट काय करू आपण, लेट इन ट्रायंगल ABC. समजा जो ट्रायंगल आपल्याला दिला आहे तो ट्रायंगल ABC आहे आणि त्या ABCमध्ये अँगल एचं जे मेजर आहे जे आहे 5 पाय अपॉन 9 रेडियन आहे. आता या रेडियनला लगेच आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करू. याचा अर्थ काय बाबा, 5 पाय अपॉन 9 इंटू 180 अपॉन पाय रेडियन, याचा अर्थ 180 अपॉन पाय डिग्री. ओके, याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करू. डिग्रीमध्ये कन्वर्ट करत असताना पाय पाय कटाप 920 9 2 जा 18 म्हणून इथं 20 आलं, तर 20 इंटू 5 100 डिग्री. हे तुमच्या लक्षात आलं. रेडियनला पहिलं तुम्ही डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर अँगल बी इज इक्वल टू तुम्ही समजा 5 पाय अपॉन 18 रेडियन आहे, त्याला लगेच डिग्रीमध्ये कन्वर्ट करा. 5 पाय अपॉन 18 इंटू 180 अपॉन पायने मल्टिप्लाय केलं, कारण डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं होतं. सो देअरफॉर इथं तुमचा पाय पाय कटअप झाला, शटअप झाला, वटअप झाला. आता काय झालं, 5 तर आपल्या जागेवर 18 10 जा 180. आता 5 10 जा तुमच्याकडे आले 50, म्हणजे तुमच्याकडे अँगल बी इज इक्वल टू 50. सो फाइंड द अँगल सी, थर्ड अँगल म्हणजे सी. आपल्याला याचं डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये मेजर काढायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180. मग आपण या ठिकाणी लिहू सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. So therefore angle A plus angle B plus angle C is equal to 180. आता अँगल A काय बाबा, माझ्याकडे 100 आहे, मग इथे लिहितो मी 100 प्लस अँगल B 550 डिग्री आहे अँड प्लस अँगल C काढायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री. 100 प्लस 50 तुमच्याकडे झालं 150 डिग्री प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. we have to find the value of C. सो अँगल C इज इक्वल टू 180 आपल्या जागेवर 150 प्लस आहे, पलीकडे गेले मायनस 150. सो अँगल C इज इक्वल टू 180 मायनस 150 तुमच्याकडे झाले 30 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल C इन डिग्री 30 डिग्री झालं. आता याला आपण रेडियनमध्ये काढू. रेडियनमध्ये काढण्यासाठी अँगल C इज इक्वल टू 30ला तुम्ही कशाने मल्टिप्लाय कराल, पाय अपॉन 180ला 80ने, त्यावेळेस तो रेडियनमध्ये होणार आहे. आता डिग्रीमध्ये तर 30 डिग्री, याचं मेजर आपल्याला रेडियनमध्ये पण काढायचं आहे. मग डिग्री टू रेडियनमध्ये कन्वर्ट करत असताना आपण या 30ला कितीने मल्टिप्लाय करायचं, पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल आपल्याकडं 36 जा 180 म्हणून पाय अपॉन 6 रेडियन. अँगल C इज इक्वल टू पाय अपॉन 6 रेडियन. आणि मग शेवटी इथं आन्सर लिहायचं, द मेजर ऑफ थर्ड अँगल इन डिग्री इज 30 डिग्री अँड इन रेडियन इज पाय अपॉन 6 डिग्री. ओके, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय. ओके, त्यापर्यंत पोहोचेल. बघा या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे 7 नंबरचा. इथून मी सुरू करतो. इन राईट अँगल ट्रायंगल द ॲक्यूट अँगल आर इन द रेशो 4:5. फाइंड द अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की इन अ राईट अँगल ट्रायंगल. आता एक राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक अँगल ऑलरेडी 90 डिग्रीचा आहे आणि दुसरे जे अँगल्स आहेत त्यांचा रेशो दिला आहे 4:5. तर फाइंड द अँगल्स आर इन डिग्री अँड रेडियन, म्हणजे जे अँगल्स आहेत त्याचे मेजर्स तुम्हाला काय करायचे, डिग्री आणि रेडियनमध्ये काढायचे. ते ॲक्यूट अँगलचे. मी क्वेश्चन थोडासा अर्धवट लिहिलेला आहे, पण ॲक्यूट अँगलचं मेजर काढायचं आहे डिग्री आणि रेडियनमध्ये. एकदम सिम्पल आहे. समजा लेट इन ट्रायंगल ABC. समजा आपल्याकडं जो ट्रायंगल आहे ना तो ABC आहे. त्या ABCमध्ये काय आहे, समजा आपल्याकडं B जो A अँगल आहे, समजा ते Aचं मेजर 90 डिग्री आहे. समजा काय झालं, Aचं मेजर 90 डिग्री. हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये Aचं मेजर 90 डिग्री आहे. आता उरलेले जे ट्रायंगल आहे समजा B अँड C आर ॲक्यूट अँगल. ओके, ॲक्यूट अँगल म्हणजे ज्याचं मेजर 90 डिग्रीच्या कमी असतं त्याला ॲक्यूट अँगल म्हणतात. C आणि B आणि C ॲक्यूट अँगल आहे.
आता या दोघांचा रेशो बघा, द ॲक्यूट अँगल आर इन द रेशो 4:5. या ॲक्यूट अँगलचा रेशो काय 4:5. देअरफॉर अँगल बी इज टू अँगल सी इज इक्वल टू 4:5. ओके, सो देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू आपण काय करू 4x कन्सिडर करू अँड अँगल सी इज इक्वल टू आपण 5x कन्सिडर करू आणि आपल्याकडे अँगल ए इज इक्वल टू किती 90 डिग्री आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180 डिग्री. म्हणून तुम्ही काय करणार अँगल ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री करणार. इथं लिहिणार आपण सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180 डिग्री. सो देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. एचं मेजरमेंट 90 डिग्री आहे, मग इथं लिहा 90 डिग्री प्लस अँगल बीचं मेजरमेंट 4x आहे आणि सीचं 5x आहे. इथे लिहा बीचं 4x सीचं 5x इज इक्वल टू 180 डिग्री. 90 प्लस आहे, पलीकडे गेला मायनस झाला, पण त्याच्या अगोदर 4 आणि 5 झाले 9. 90 प्लस 9x इज इक्वल टू 180. 9x आपल्या जाग्यावर 180 आपल्या जाग्यावर. हा 90 प्लस आहे, तिकडे गेला मायनस झाला, मायनस 90 झाला. सो 9x इज इक्वल टू 180 मधून 90 गेले 90 झाले. देअरफॉर x इज इक्वल टू 90 आपल्या जागेवर. हा 9 मल्टिप्लाय तिकडे गेला कल्टिप्लाय झाला डिवायडेड बाय. सो देअरफॉर x इज इक्वल टू 9 10 90, x इज इक्वल टू 10 आला माझ्याकडं. आता एक्सची व्हॅल्यू 10 आली. आता बी आणि सीचे मेजर काढायचे आहेत आपल्याला, कशामध्ये डिग्री आणि रेडियनमध्ये. ओके, मेजर ऑफ ॲक्यूट अँगल्स आर इन डिग्री. ते जे डिग्रीमध्ये मेजर आहेत ना ते आपण काढू. चला पहिला अँगल सी इज इक्वल टू काय बाबा 4x आहे. 4 इंटू एक्स किती आहे 10 आहे. 4 10 40 डिग्री. अँगल बी 4x आहे. बी 4x आहे म्हणून 4 इंटू 10 40 डिग्री. अँगल सी इज इक्वल टू किती बाबा तुमच्याकडं 5x आहे. ओके, अँगल सी किती 5x आहे म्हणजे 5 इंटू एक्सची व्हॅल्यू किती बाबा 10 इज इक्वल टू 50 डिग्री. आता बी आणि बीचं 40 डिग्री सीचं तुमच्याकडे 50 डिग्री आलं डिग्रीमध्ये. आता रेडियनमध्ये काढू. मेजर्स ऑफ ॲक्यूट अँगल्स आर इन रेडियन. ओके, रेडियनमध्ये जर काढलं तर अँगल बीचं मेजर किती बाबा तुमच्याकडं 40 डिग्री आहे. आता डिग्री टू रेडियनमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघितलं आपण. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 2 पुन्हा एकदा नीट बघून घ्या, ज्यांनी बघितला नसेल तर 2 नंबरचा क्वेश्चन बघून घ्या नीट. बघा 40 इंटू पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं. कशाने पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय केलं की डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट होतं. 0 0 गेले 4 आणि 18 2च्या टेबलमध्ये आता 4 2 जा आणि 4 9 जा 2 पाय अपॉन 9 रेडियन. हे झालं बीचं मेजर. अँगल सीचं मेजर काय 50 आहे. 50 डिग्री त्याला रेडियनमध्ये करण्यासाठी 50 इंटू पाय अपॉन 180 करा. ओके, 0 0 गेले तुमच्याकडे डायरेक्ट राहिले 5 पाय अपॉन 18 रेडियन. किती 5 पाय अपॉन 18 रेडियन, कारण 0 0 कट झाले. हे झालं. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. किंवा दुसरी पण मेथड आहे बरं काय. मी तर डायरेक्ट सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180 घेतली. त्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही अँगल बी प्लस सी इज इक्वल टू 180 लिहिलं तर बी प्लस सी इज इक्वल टू 90 लिहिलं तरी चालेल, कारण राईट अँगल ट्रायंगलमध्ये ॲक्यूट अँगल्सची सम 180 असते. त्यामुळे डायरेक्ट बी प्लस सी इज इक्वल टू 180 घेऊन सुद्धा आपलं आन्सर निघू शकतं. ठीक आहे. तर मित्रांनो, एकंदरीत अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हा बी प्लस सी इज इक्वल टू 90 180 नाही 90 बी प्लस सी इज इक्वल टू 90 घेऊन सुद्धा तुम्ही सॉल्व केलं असतं. जरा मी थोडीशी जास्तच मोठी वापरली स्टेप, परंतु मी नोट्स याच्यावरती बनवल्यात. या पूर्ण प्रॅक्टिस सेटवरती नोट्स बनवल्यात. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा, ती लिंकवरती क्लिक करा आणि त्या लिंकवर क्लिक करून नोट्स बघा. ओके, त्या नोट्स बघा, नोट्स डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल आणखी चांगल्या प्रकारे. आता 8th नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्या 8 नंबरच्या क्वेश्चनकडे आता आपण थोडंसं वळूयात. 8 नंबरचा क्वेश्चन काय आहे की त्यामध्ये पण ट्रायंगलचाच विषय आहे. सम ऑफ 2 अँगल्स, ट्रायंगल नाही आहे तर फक्त इथं अँगल आहे बघा. यामध्ये दिलं आपल्याकडं 8 नंबरचा क्वेश्चन. सम ऑफ 2 अँगल्स इज 5 पाय रेडियन अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री. फाइंड देअर मेजर्स. आता 2 अँगल्स असतात, एक स्मॉलर आणि एक ग्रेटर. मग आपण काय करू, सम ऑफ ग्रेटर अँगल इन डिग्री इज इक्वल टू बी एक्स इज इक्वल टू एक्स. ओके, सॉरी मेजर, सम नाही मेजर आपण म्हणू.
मेजर ऑफ ग्रेटर अँगल्स आर इन डिग्री इज इक्वल टू एक्स म्हणू आपण. अँड मेजर ऑफ स्मॉलर अँगल इन डिग्री इज इक्वल टू वाय. बरं का, एकाचा एक्स आणि दुसऱ्याचा वाय. आता काय दिले, सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन. ओके, बाय फर्स्ट कंडिशन. दोन कंडिशनवरून दोन इक्वेशन बनवा आणि ती दोन इक्वेशन बनवून तुम्ही उत्तर काढा आणि जे मेजर आहेत ते डिग्रीमध्येच काढायचे. आता बघा, सम किती आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 पाय रेडियन आहे, पण आपल्याला डिग्रीमध्ये करायला पाहिजे. इथं रेडियन आहे, त्याला डिग्रीमध्ये करा. मग रेडियनचं डिग्रीमध्ये करण्यासाठी काय करतो, 5 पाय इंटू 180 अपॉन पाय करतो. रेडियन टू डिग्रीमध्ये करताना 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये शिकलोय. क्वेश्चन नंबर 3 बघून घ्या तर हे समजेल नीट. डिग्री इथं पाय गेले, 180 इंटू 5 किती झाले, 900 झाले. 900 डिग्री म्हणजे तुमच्याकडं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 येणार. इक्वेशन नंबर 1 पहिलं इक्वेशन बनलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900. आता बाय सेकंड कंडिशन जी दिले ती काय आपल्याकडं, फाइंड देअर डिफरन्स इज 60 डिग्री. डिफरन्स म्हणजे देअरफॉर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60 डिग्री. इक्वेशन नंबर 2. बरं का, त्याच्यामधला सम जे आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60, हा डिफरन्स इक्वेशन नंबर 2. दोन तयार झाले. आता या दोघांमधला हा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल. 10th स्टँडर्डला तुम्ही बघितलं फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करायचे. आता या दोघांची ॲडिशन केली तर मायनस वाय प्लस वाय कॅन्सल होईल आणि एक्सची व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे मी इथं लिहितो इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 करतो. 1 आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 आणि प्लस इक्वेशन 2 काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60. ॲडिशन करा, एक्स प्लस एक्स 2x, वाय कट झाला. 900 प्लस 60, 960 आलं. एक्स इज इक्वल टू 960 आपल्या जाग्यावर, 2 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय 2. सो एक्स इज इक्वल टू 960च्या हाफ जर केलं तर तुमच्याकडं 480 डिग्री येईल. एक्स इज इक्वल टू 480 डिग्री याचा अर्थ जो तुमचा मेजर ग्रेटर अँगल आहे त्याचं मेजर आलं 480. आता आणखी एक अँगल आहे ना, 2 अँगल आहेत, एक एक्स आहे दुसरा वाय आहे. आता एक्सची व्हॅल्यू 480 आली, वायची व्हॅल्यू कशी काढणार, ही जी 480 आहे तिला तुम्ही इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये ठेवा. आपण 1 मध्ये ठेवू. तो इथं लिहू, प्लेस एक्स इज इक्वल टू 480 डिग्री इन इक्वेशन 1 आहे. 1 काय बाबा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900. एक्स किती, 480 प्लस वाय इज इक्वल टू 900. वाय आपल्या जाग्यावर, 900 आपल्या जाग्यावर, प्लस आहे तिकडे गेले मायनस 480. सो वाय इज इक्वल टू 900 मायनस 480, 420 झालं तुमच्याकडे. 420 म्हणजे तुमचा दुसरा अँगल किती, 420चा आहे आणि एक 480चा आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता की द मेजर ऑफ अँगल्स आर इन डिग्री इज 480 डिग्री अँड 420 डिग्री. तर अशा प्रकारे मित्रांनो हे दोन्ही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. आठवा झाला, तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घ्या, पण मला वाटत नाही स्क्रीनशॉट मारायची काय गरज आहे, कारण नोट्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलात. तर डिस्क्रिप्शनमध्ये बघा, नोट्सची PDF फाईल जी आहे ती डाउनलोड करून घ्या. पुढचा जो क्वेश्चन्स आपल्याकडे आहे या ठिकाणी तो आता आपण समजून घेऊयात. क्वेश्चन नंबर 9 बघा. इथं काय दिलं, द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर इन रेशो 3:7:8. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन. एकदम सिंपल आहे. 9th स्टँडर्डला बघितलेलं आपण जॉमेट्रीमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन. त्यांच्या अँगलचं रेशो 3:7:8 दिलं आहे. ओके, मग आता आपण काय करू, लेट इन ट्रायंगल ABC, समजा आपल्याकडं ट्रायंगल ABC आहे. ओके, बघा, मेजर ऑफ अँगल्स, मेजर ऑफ अँगल्स आर इन द रेशो इज इक्वल टू 3:7:8. ओके, देअरफॉर मेजर ऑफ अँगल्स आर इन डिग्रीज. आपण काय करू, डिग्री मधले मेजर काय करू, अँगल A इज इक्वल टू काय करू, 3x घेऊ. अँगल B इज इक्वल टू 7 आहे म्हणून 7x.
आणि अँगल सी इज इक्वल टू 8 आहे म्हणून 8x घेऊ. एक 3x घेतला, 7x घेतला, 8x घेतला. आता काय लिहा, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओ माय गॉड, एकदम सिंपल आहे. तर इथं लिहा सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180 डिग्री. सो अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. 3x प्लस 7x प्लस 8x, 3x प्लस 7x प्लस 8x इज इक्वल टू 180 डिग्री. 3 प्लस 7 10 प्लस 8 18 झाले. 18x इज इक्वल टू 180 डिग्री. सो देअरफॉर x आपल्या जाग्यावर, 180 आपल्या जाग्यावर. हा 18 मल्टिप्लाय तिकडे गेला कल्टिप्लाय, डिवायडेड बाय 18. तो x इज इक्वल टू 18 10 जा, 18 10 जा 180. देअरफॉर x इज इक्वल टू 10 आलं. आता मेजर्स ऑफ अँगल, मेजर्स इन डिग्रीज, मेजर्स ऑफ अँगल्स इन डिग्रीज. पहिला अँगल ए किती आहे तुमच्याकडे, 3x आहे. 3x इज इक्वल टू 3 इंटू एक्सची व्हॅल्यू 10 आहे, 3 10 जा 30 डिग्री. अँगल बीचं मेजर किती, 7x आहे. बी किती, 7x आहे. मग 7x म्हणजे 7 इंटू 10 किती झाला, 70 डिग्री. आणि अँगल सी इज इक्वल टू 8x आहे. सीचा मेजर 8x आहे, म्हणजे तुमच्याकडे 8 इंटू 10 किती झाला, 80 डिग्री. बघा 30 प्लस 70 100 झाला आणि प्लस 80 180. आता रेडियनमध्ये मेजर्स इन रेडियन. ओके, मेजर्स ऑफ अँगल्स इन रेडियन. पहिला अँगल ए किती आहे, 30 डिग्री आहे. डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, पाय आपण 180ने मल्टिप्लाय करतो. तुम्ही बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलं आहे. मग इथं लिहिणार 30 इंटू पाय अपॉन 180 झालं रेडियन. 31 जा 30, 36 जा 180. देअरफॉर पाय अपॉन 6 रेडियन आलं. अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री आहे. सो इज इक्वल टू 70 इंटू पाय अपॉन 180 करू, डायरेक्ट तुमचं रेडियन होऊन जाईल. 0 0 गेले, ओनली 7 पाय अपॉन 18, 7 पाय अपॉन 18 रेडियन. अँड अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. बरोबर ना, सी 80 डिग्री आहे. मग 80 इंटू पाय अपॉन 180 जर तुम्ही केलं, 0 0 कॅन्सल झाला. 8 आणि 18 2च्या टेबलमध्ये येतात. 2 4 जा आणि 2 9 जा, म्हणजे 4 पाय अपॉन 9 रेडियन. तर मेजर्स ऑफ अँगल्स, मेजर ऑफ अँगल्स आर इन डिग्री इज 30 डिग्री, 70 डिग्री आणि 80 डिग्री. अँड मेजर ऑफ अँगल्स इन रेडियन इज पाय अपॉन 6 रेडियन, 7 पाय अपॉन 18 रेडियन. अँड अँगल सी इज इक्वल टू 4 पाय अपॉन 9 रेडियन. तर अशा प्रकारे एकंदरीत हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करू शकतो. बघा पुढचा जो क्वेश्चन आहे 10 नंबरचा, तो पण ट्रायंगलशी रिलेटेड आहे मित्रांनो. सगळे क्वेश्चन्स खूप सोपे आहेत. तुम्ही नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदा समजलं तुम्हाला की सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट होतात. फक्त एक काम करा, आता या अगोदरचे सगळे क्वेश्चन्स तुम्ही नीट समजून घ्या, बघून घ्या. या अगोदरच्या काही व्हिडिओज आहेत, त्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, नोट्स दिल्या आहेत. जरा आपलं आत्ताचं लेक्चर झाल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बऱ्याचशा गोष्टी बघा मित्रांनो. हां, तर बघा क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो आता आपण बघूयात. हे मी आता रफ करतो. तर एकंदरीत क्वेश्चन नंबर 10 थोडासाच वेगळा आहे, पण ठीक आहे, ट्रायंगलशी रिलेटेडच आहे. काय दिलं आहे की द मेजर ऑफ ट्रायंगल आर इन ए पी. मेजर ऑफ ट्रायंगल आर इन ए पी म्हणजे मेजरचे ट्रायंगलचे अँगलचे जे मेजर्स आहेत ते ए पीमध्ये, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी. मागच्या वर्षी तुम्ही बघितलं ना अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. त्याच्यामधले 3 अँगल आहेत. 3 अँगल म्हणजे 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, म्हणजे 3 क्रमगत पदे. तिसऱ्या प्रकरणात अंकगणिती श्रेणीला बघितलं असेल, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा, पहिला 10 नंबरचा क्वेश्चन आपण काय करू, लेट इन ट्रायंगल ABC. ओके, मेजर्स ऑफ अँगल्स आर इन AP. ओके, देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू, त्यांचे अँगल अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये मग 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. 3 अँगल म्हणजे 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे 3 क्रमगत पदे. ती काय असणार आहे, एक घ्या ए इज इक्वल टू ए मायनस डी घ्या, अँगल बी इज इक्वल टू ए घ्या आणि अँगल सी इज इक्वल टू ए प्लस डी घ्या. असे 3 असतात ना 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी असतात. हे मागच्या वर्षी बघितलं आहे. अशी 3 घ्यायची, म्हणजे ए म्हणजे तुमचा फर्स्ट टर्म्स येतो, त्याला पहिले पद म्हणतात, मागच्या वर्षी बघितलं. डी म्हणजे कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक. आता तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत.
पहिली गोष्ट सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल काय असते, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, तुम्हाला माहिती आहे. म्हणून अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. इथं एक इक्वेशन तयार होईल बरं का. आता ए किती आहे बाबा तुमच्याकडे, ए मायनस डी आहे, प्लस बी किती आहे, ए आहे, आणि सी किती आहे, ए प्लस डी आहे इज इक्वल टू 180. आता हा प्लस डी मायनस डी गेला, ए ए ए किती ए झाले तुमच्याकडे, 3a झाले इज इक्वल टू 180. आपल्याला एची व्हॅल्यू काढायची, एला आपल्या जागेवर ठेवू, 180 आपल्या जागेवर, हा 3 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय, सो ए इज इक्वल टू 3 6 जा 18, म्हणून ए इज इक्वल टू 60 डिग्री. तुमचं एचं मेजर आलं 60. आता तुम्हाला डी पण काढायला लागेल ना, मग डी काढण्यासाठी दुसरी अट दिली, अँड ग्रेटेस्ट अँगल इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. ओके, काय दिले, ग्रेटेस्ट अँगल इज 5 इंटू स्मॉलेस्ट अँगल. ग्रेटेस्ट अँगल इज इक्वल टू 5 इंटू स्मॉलेस्ट अँगल. आता ग्रेटेस्ट अँगल कुठला असेल रे, सी प्लस ए म्हणून ग्रेटेस्ट असणार, अँगल सी म्हणजे अँगल सी ग्रेटेस्ट असणार, आणि स्मॉलेस्ट काय असणार आहे, ए मायनस डी, ए असणार आहे 5 इंटू ए. सी किती आहे, ए प्लस डी आहे, ए प्लस डी इज इक्वल टू 5 इंटू ए काय, ए मायनस डी. बघा ए प्लस डी इज इक्वल टू 5 इंटू ए 5a मायनस 5 इंटू डी 5d. आता काय करा, ए एका बाजूला घ्या, डी दुसऱ्या बाजूला घ्या. आता मायनस डी इकडे घ्या, प्लस डी, हा डी आपल्या जागेवर, मायनस डी इकडे घ्या, प्लस डी, प्लस 5d. हा 5a आपल्या जागेवर, प्लस ए तिकडे गेला, मायनस ए. ठीक आहे, आपल्याला मेजर डिग्री आणि रेडियन दोन्हीमध्ये काढायचे. आता या ठिकाणी आपण बघा इकडे जाऊ राईट साईडला, 1d आणि 5d किती झाले, 6d झाले, आणि 5a मधून 1a गेला, तुमच्याकडे राहिले 4a. 4 इंटू एची व्हॅल्यू 60 आहे, म्हणून 6d इज इक्वल टू 4 इंटू 60. बघा 6d इज इक्वल टू 6 चौक 24 240, मग d इज इक्वल टू किती, 240 अपॉन आपला 6 किती आला, 6 चौक 24 म्हणजे 40, म्हणजे तुमच्याकडे d इज इक्वल टू किती आलेला आहे, 40 डिग्री. d किती 40 आणि a किती 60. पुन्हा एकदा रिवाइज करून बघा व्हिडिओ मित्रांनो, समजेल तुम्हाला. आता इथं मुद्दा असा आहे, मेजर ऑफ अँगल, मेजर्स इन डिग्री. चला पहिलं डिग्रीमधून काढू, आणि इथं काय करायचं, मेजर इन रेडियन. आता जागा कमी आहे म्हणून थोडंसं जरा समजून घ्या. पहिला अँगल ए, एचं मेजर काय, ए मायनस डी आहे, ए मायनस डी. ए किती 60 मायनस डी किती 40, 60 मायनस 40 20 डिग्री. अँगल बी किती आहे, ए ज्याचं मेजर 60 डिग्री आहे. अँगल सी किती आहे, ए प्लस डी, ए प्लस डी म्हणजे ए किती 60 प्लस डी किती 40, 60 प्लस 40 100 झालं. ठीक आहे, म्हणजे तुमचे डिग्रीमधले मेजर किती 20 60 100 डिग्री असे 3 झाले. आता यांना रेडियनमध्ये काढू. अँगल एचं मेजर किती 20 डिग्री आहे बरं का, 20 डिग्री, त्याला रेडियनमध्ये काढायचं म्हणजे 20 इंटू पाय अपॉन 180 करतो आपण रेडियन. 20 90 180 29 जा, म्हणून पाय अपॉन 9 रेडियन. अँगल बीचं मेजर किती 60 आहे, मग इथं 60 डिग्री लिहा, म्हणजे काय 60 इंटू पाय अपॉन 180 करणार तुम्ही रेडियन. ठीक आहे, पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं रेडियनमध्ये करताना. 6 1 6 6 3 18 63 जा 180, म्हणून पाय रेडियन अपॉन 3. त्याच्यानंतर अँगल सी इज इक्वल टू किती 100 डिग्री आहे, म्हणजे काय करा तुम्ही 100 इंटू पाय अपॉन 180 करा. ओके, 0 0 गेले तुमच्याकडं, हे रेडियन. आता पुढे काय आले, 10 आणि 18 2च्या टेबलमध्ये येतात. 2 5 जा 10 आणि 2 9 जा आपल्याकडे आलं 18, म्हणजे 5 पाय अपॉन 9 रेडियन. म्हणजे तुमचे डिग्रीमधले मेजर 20 60 100 आणि रेडियनमधले मेजर पाय अपॉन 9 पाय अपॉन 3 आणि 5 पाय अपॉन 9 येईल. ओके, आता हे सगळे आन्सर मी डिटेल्समध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं नोट्सच्या स्वरूपात लिहिले, आणि त्याच्या नोट्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये, त्या डिस्क्रिप्शनमधल्या नोट्स डाउनलोड करून घ्या, तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच व्हिडिओ हिंदीमधून जर तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर या गणिताचा, तर हा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही मारून घेऊ शकता. ठीक आहे, पुढे या मध्ये 11 नंबरचं जे गणित आहे ते काय आहे,
की इन सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणजे एक आपल्या जो असतो चक्रीय चौकोन, ज्याला मराठीत आपण चक्रीय चौकोन म्हणतो, सायक्लिक क्वाड्रिलेटरल. आता सायक्लिक क्वाड्रिलेटरलच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आता सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणजे तो अशा चौकोनामध्ये असणार. समजा आपण जो आपल्याकडे जो सायक्लिक क्वाड्रिलेटरल दिलाय त्याला आपण A, B, C आणि D असं मानूयात. ठीक आहे, हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. 2 ॲडजस्टंट अँगल्स आर 40 अँड π/3. 2 अँगल्स आहेत, ॲडजस्टंट अँगल दिलेत दोन. ते 2 ॲडजस्टंट अँगल काय दिलेत आपल्याकडं? पहिला जो या दोघांमधला जो अँगल आपल्याला दिलाय ॲडजस्टंट अँगल मधला, पहिला जो अँगल दिलेला आहे तो 40 डिग्री आणि दुसरा जो दिलाय π/3 दिलाय रेडियन. पहिला डिग्रीमध्ये आणि दुसरा रेडियनमध्ये. समजा आपण A जो आहे त्याला आपण काय करू, 40 करू आणि दुसरा B जो आहे त्याला π/3 रेडियन करू. फाइंड द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलेटरल इन डिग्री. तर या क्वाड्रिलेटरलचे सगळे अँगल्स डिग्रीमध्ये काढायचे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा आपल्याला माहिती आहे सम ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल इज 180 डिग्री. A + C 180 असणार आहे बिकॉज अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आज सप्लिमेंटरी हे आपण मागच्या वर्षी 10वीला बघितलंय. चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची बेरीज 180 अंश असते. ही व्हिडिओ जर इंग्लिशमधून बघायची असेल तुम्हाला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून हीच व्हिडिओ तुम्ही इंग्लिशमधून बघू शकताय. ओके, बघा आता याच्यामध्ये आपण काय करू, लेट इन क्वाड्रिलेटरल ABCD. बरं का, हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे आणि या ABCD मध्ये अँगल Aचं मेजर तर 40 डिग्री आहे, विषय संपला. एका अँगलचं मेजर निघालं. आता बाकीचे जे अँगल आहेत B, C आणि D काढू. आता सगळ्यांचे अँगल डिग्रीमध्ये काढायचे, पण हा जो आपल्याकडे इथं B जो आहे ना तो रेडियनमध्ये. मग त्याला पहिला डिग्रीत करा. B = काय बाबा, π/3 रेडियन. रेडियनचं जर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 180/π ने मल्टिप्लाय करायचं. आता मला डिग्री ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर π/3 आहे, त्याला जर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं तर 180/π ने मल्टिप्लाय केलं तर तो डिग्रीमध्ये कन्वर्ट होणार. म्हणून अँगल B = त्याचं मेजर किती आलं. आता इथं काय काय कट होणार ते आता आपण समजून घेऊ. बघा इथं काय काय कट होईल, तुमचा π कट होईल. 3 6 18 म्हणून 60 राहिले, किती 60 अंश आलं. Bचं जे माप आहे 60 डिग्री, अँगल B = 60 डिग्री. दोन अँगलचे मेजर आले. एक अँगल A जो आहे तो 40 डिग्री आला आणि अँगल B जो आहे तो तुमच्याकडे 60 डिग्री आला. झालं. आता A, C आणि Dचं मेजर काढणं खूप सोपं आहे. बघा अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी. Opposite angles are supplementary. Therefore, angle A plus angle C. Therefore, A plus C is equal to 180 डिग्री. A चं मेजर मला माहिती आहे 40 डिग्री आहे, मग इथं लिहा 40 डिग्री प्लस अँगल C चं मेजर नाही माहिती इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल C इज इक्वल टू 180. भाऊ आपल्याकडे जसेच्या तसे 40 प्लस आहे, पलीकडे गेले -40 डिग्री झाले. ठीक आहे. सो देअरफॉर अँगल C इज इक्वल टू 180 - 40 आपल्याकडे 140 झालं. म्हणजे अँगल C चं मेजर सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे 140 डिग्री. त्याचप्रमाणे आता अँगल D काढू. हा झाला 140, आता D राहिला. D म्हणजे काय, B प्लस D इज इक्वल टू 180. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ओके. अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल B चं मेजर किती आहे, 60 डिग्रीमध्ये आहे, म्हणून इथं लिहिलं 60 डिग्री प्लस D इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल D इज इक्वल टू 180 आपल्या जाग्यावर हा 60 प्लस आहे, पलीकडे गेला -60 डिग्री झाला. ओके. सो देअरफॉर अँगल D इज इक्वल टू 180 मधून 60 गेले 120 डिग्री. आता याच्यामध्ये आपण काय करू, या दोघांना याला बॉक्स करू. म्हणजे आता आपण इथं शेवटी आन्सर लिहू शकतो की मेजर ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल्स आर 40 डिग्री, 60 डिग्री, 140 डिग्री आणि 120 डिग्री. विषय संपला. तर अशा प्रकारे मित्रांनो हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. एकदम सिंपल आहे, तुमच्या लक्षात आला असेल आणि तुम्हाला समजला सुद्धा असेल. ओके. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघू, परंतु त्या अगोदर एक विनंती आहे, बरीचशी मुलं बघतायत, बरीचशी मुलं लाईव्ह आहेत आणि लाईक्स खूप कमी आहेत. प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे. ओके. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना नेहमीप्रमाणे सांगतो चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि या एक्सरसाइजच्या नोट्स हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स घेऊ शकता. याचा जर स्क्रीनशॉट मारायचा असेल तर लगेच घ्या, कारण मी आता पुसणार आहे हा क्वेश्चन. तर याला मी आता रफ करतो कारण आपल्याला पुढचा क्वेश्चन सुद्धा लिहायचा आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 12 जो आहे तो आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात.
प्रत्येक क्वेश्चन जे आहे ना ते याच्यामधले खूप इम्पॉर्टन्स आहेत मित्रांनो. आता आपण 12 नंबरचा जो 12 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर त्या 12 नंबरच्या क्वेश्चनकडे आता आपण वळू. बघा या 12 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय, वन अँगल ऑफ क्वाड्रिलेटरल हॅज मेजर 2 पाय अपॉन 5 रेडियन अँड द मेजर ऑफ अदर 3 अँगल्स आर इन द रेशो 2:3:4. फाइंड देअर मेजर्स इन बोथ म्हणजे ह्या क्वाड्रिलेटरलचे मेजर्स तुम्हाला डिग्रीमध्ये सुद्धा काढायचे आणि रेडियनमध्ये पण काढायचे. एकदम सिंपल आहे. बघा काय दिलंय, वन अँगल ऑफ क्वाड्रिलेटरल हॅज मेजर 2 पाय अपॉन 5 रेडियन. आता याला रेडियन आहे त्याला डिग्री करा, कारण तुम्हाला माहिती आहे की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल आर 360. एका क्वाड्रिलेटरलच्या एका चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. म्हणून आता आपण काय करू, लेट समजा आपला जो क्वाड्रिलेटरल आहे, लेट इन क्वाड्रिलेटरल ABCD. या ABCD क्वाड्रिलेटरलमध्ये समजा अँगल ए जो आहे तुमच्याकडे, तो अँगल ए जो आहे ना तो 2 पाय अपॉन 5 रेडियन आहे. ओके. अँड मेजर ऑफ अदर 3 अँगल्स, बघा मेजर ऑफ अदर 3 अँगल्स आर इन द रेशो अँड मेजर ऑफ अदर 3 अँगल्स are in the ratio is equal to काय बाबा, रेशो 2:3:4. ते अदर 3 अँगल्स आहेत ना त्यांचे रेशो 2:3:4. therefore measure of angles are in degree. तर आपण काय करू, त्यांचे जे मेजर्स आहेत ना ते डिग्रीमध्ये काय मानू, जो अँगल बी आहे त्याला आपण काय म्हणू 2x म्हणू, अँगल सी आहे त्याला आपण काय म्हणू 3x म्हणू आणि डी ला 4x म्हणू. एक 3x झाला आणि अँगल डी जो आहे ना तो 4x झाला. एक अँगल 2x, एक 3x आणि एक 4x. आणि अँगल जो ए जो आहे त्या एचं मेजर आपल्याकडे काय आहे बाबा 2 पाय/5 आहे, 2 पाय अपॉन 5 रेडियन. आता सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर 180 डिग्री असतं, ते काय रेडियनमध्ये नसतं डिग्रीमध्ये असतं. म्हणून या भाऊला अगोदर डिग्रीमध्ये करून घ्या. आता याला डिग्रीमध्ये करण्यासाठी काय करायचं, 2 पाय अपॉन 5 आहे ना त्याला आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार 180 अपॉन पायने, म्हणजे तुमचा झाला रेडियन, विषय संपला. आता इथं काय काय कट होणार, पाय कट झाला, 5 1 जा 5, 36, 5 जा 180. ओके. तुम्ही जर 180ला जर 5ने डिवाइड केलं तर तुमच्याकडे आन्सर 36 येईल. आता 36 × 2 72 म्हणजे एका अँगलचं मेजर आलं 72 डिग्री. याला नंतर रेडियनमध्ये करू कन्वर्ट आपण. आता आपल्याला माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल इज 360. आता इथं ते वाक्य लिहित नाही कारण आपल्याकडे एवढीच जागा आहे. काय काय लिहायचं तुम्ही लिहा, किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नोट्स दिल्यात, त्या नोट्समध्ये याचा आन्सर एकदम डिटेल्समध्ये दिलेलं आहे. आता काय डिटेल्समध्ये लिहित नाही बघा, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. ए किती आहे बाबा 72 आहे, बी किती आहे 2x आहे, सी किती आहे 3x आहे आणि डी किती आहे 4x आहे, इज इक्वल टू 180 डिग्री. 72 आपल्या जाग्यावर, 2 + 3 किती झाले 5x झाले आणि 5 + 4 किती झाले 9x झाले, इज इक्वल टू 180 360. गडबड होत्या कधी कधी तरीच बोललो असं काय झालं 360 इज इक्वल टू 360. परत एकदा सांगतो इथून, a + b + c + d इज इक्वल टू 360. ए ची व्हॅल्यू 72, बी 2x आहे, सी किती 3x आहे आणि डी किती 4x इज इक्वल टू 360. 72 + 2 + 3 किती झाले 5 + 4 झाले 9x इज इक्वल टू 360. आता पुढे आपल्याला काय करता येईल, 72 प्लस आहे तिकडे गेला मायनस, 9x इज इक्वल टू 360 मायनस 72. आता 9x इज इक्वल टू 360 मधून 72 गेले, किती राहिले बाबा, 0तून 2 नाही जात, 10 मधून 2 गेले 8, 6 मधून 7 आणि 1 8 जात नाही, 6 मधून 8 गेले 8 आले आणि 3 मधून 1 गेला 288 आपल्याकडे या ठिकाणी आले. 288 केलं की 360 मधून 72 मायनस केलं की 288 येतं. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, एक्स आपल्या जागेवर 288 आपल्या जागेवर 9 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू व्हॉट, 9 3 जा 27, 9 3 जा 27, 9 2 जा 18. सो एक्स इज इक्वल टू 32. एक्सची व्हॅल्यू 32 आले. आता आपण काय करू, मेजर ऑफ अँगल्स आर इन डिग्री आणि रेडियन मध्ये काढायचं आहे. ओके, तर इथं काय करू आपण, मेजर्स ऑफ अँगल्स आर इन डिग्री. ओके, डिग्री इथं काय करू आपण डिग्रीमध्ये काढू आणि पलीकडे एक काय काढू रेडियनमध्ये काढू. मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल
ऑफ क्वाड्रिलेटरल आर इन रेडियन. ओके, आता याच्यामध्ये पहिला जो अँगल ए आहे तो आपल्याकडे किती आहे 72 डिग्री आहे, विषय संपला. अँगल बी काय बाबा तुमचा 2x आहे. बीचं मेजर किती आहे 2x आहे बरं का. म्हणजे 2 × x किती आहे 32. 32 × 2 किती झाले 64 झाले. ओके, मेजर अँगल सी किती झालं बाबा 3x आहे. मेजर अँगल सी 3x आहे. म्हणजे 3 × 32 किती झाले बाबा 3 2 जा 6 3 3 जा 9 96 डिग्री. आणि अँगल डी इज इक्वल टू किती बाबा 4x आहे. 4 × आपला एक्सची व्हॅल्यू 32 किती आले बाबा 128 आले. ठीक आहे, आता या सगळ्यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर 360 येतील. म्हणजे हे जे अँगल्स आहेत त्यांचे मेजर किती आले 72 डिग्री 64 डिग्री 96 डिग्री आणि 128 डिग्री. ठीक आहे, आता यांच्या सगळ्यांची सम 360 येते. म्हणजे जे मेजर ऑफ अँगल्स आर इन डिग्रीज जर म्हटलं तर 72 डिग्री 64 डिग्री 96 डिग्री आणि 128 डिग्री. आता हेच मेजर आपल्याला रेडियनमध्ये सुद्धा काढायचं आहे. मग आपण अँगल एला जर रेडियनमध्ये काढायचं झालं तर काय, आता मी डायरेक्ट काढतो मित्रांनो. एचं मेजर डिग्रीमध्ये 72 आहे. आता ते डिग्रीमधल्याला रेडियनमध्ये करायचं. मग काय करणार तुम्ही या 72ला कशाने मल्टिप्लाय करणार π/180ने मल्टिप्लाय करायचं. लक्षात घ्या कधीसुद्धा π/180ने मल्टिप्लाय करायचं डिग्री टू रेडियनमध्ये करताना. आता या दोघांना सुद्धा जर तुम्ही डिवाइड करायला घेतलं तर 12ने 36ने डिवाइड करू शकता. तर 36 2 जा आणि 36 5 जा. किंवा जर तुम्ही असं जरी केलं 9ने जरी डिवाइड केलं 18ने डिवाइड केलं तरी तुमचं चालू शकतं. 18ने 9ने 18 6 जा 72 आणि 18 10 जा आणि मग परत 2ने डिवाइड करता. शेवटी हा भागाकार करून तुम्हाला 2π/5 आन्सर येणार आहे. हे भागाकार तुम्हाला करता आला पाहिजे. तर का मी भागाकार जर करून द्यायला लागलो आता तर मग आपण 11 सायन्सला येऊन काय फायदा नाही. तो भागाकार तुम्ही करा. ओके, अँगल बी इज इक्वल टू काय बाबा आपल्याकडं 64 डिग्री आहे. मग 64ला कितीने मल्टिप्लाय करणार π/180ने मल्टिप्लाय करणार. हा इथं रेडियन. आता 180 आणि 64ला तुम्ही कितीने डिवाइड करू शकता बघा. सगळ्यात पहिली गोष्ट आपण 4ने 8ने तर नाही भाग जाणार याला शक्यतो. 8ने भाग जाऊ शकत नाही. 8ने नाही, आपण 4ने डिवाइड करू. 64ला 64ला जर तुम्ही 4ने डिवाइड केला तर 16 आन्सर येईल. कारण 16 4 जा आपल्याकडे येतं. आणि जर 18ला जर तुम्ही 4ने डिवाइड केलं तर 18ला 4ने डिवाइड केलं तर तुमच्याकडे किती येतं 45 आन्सर येतं. म्हणजे 16 π/45 रेडियन एवढंच येणार आन्सर. ओके, त्यानंतर अँगल सीचा विचार केला किती 96 आहे. 96 × π/180. आता 96 आणि 180ला परत इथं 4ने तुम्ही डिवाइड करू शकता. ओके, 96ला जर तुम्ही 4 12 8 96. ओके, तुम्ही 12ने सुद्धा डिवाइड करू शकता. इथं बघा 12 8 जा 96 पाय आलं आणि 12 × 15 आपल्याकडे येतं. म्हणजे 8π/15 रेडियन हे झालं आन्सर. अँगल डी इज इक्वल टू तुमच्याकडे किती आला 120 येते. मग 128 × π/180 रेडियन. आता याला कितीने तुम्ही डिवाइड करू शकता. समजा 4ने डिवाइड केला सगळ्यांना. 4ने डिवाइड केला तर 182च्या 128च्या हाफ किती झाले 64. 64च्या हाफ झाले 32. याला जर 4ने डिवाइड केला तर तुमच्याकडे आलं 32 पाय. आणि 180ला जर तुम्ही 4ने डिवाइड केलं तर तुमच्याकडे किती येतो 45. म्हणजे 32 π/45 रेडियन. तर अशा प्रकारे हा प्रश्न मित्रांनो थोडासा मोठा होता. पण काय झालं किती मोठा प्रश्न असला तरी तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. आता आपण आन्सर चेक करू जरा बरोबर आहे का. बरोबर असायला पाहिजे, त्यात काय वाद नाही. 12 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बरोबर आहे आपला आन्सर 16 8 32. ठीक आहे, 16 8 32. 16 8 32. या एचं तर मेजर नव्हतं विचारलं पण आपण काढून टाकलं. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. मोठा जरी असला तरी तो आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच येईल. यानंतर 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आता आपण बघूयात. तोपर्यंत हे जर तुम्हाला लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय. आता हा जो पुढचा क्वेश्चन आहे 13 नंबरचा, त्यात काय दिलंय की फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ इंटेरियर एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉन. पेंटॅगॉन म्हणजे त्याच्या 5 बाजू, क्वाड्रिलेटरल म्हणजे 4 बाजू असतात, 4 साईड असतात. पेंटॅगॉन म्हणजे 5 साईड असतात. हेक्झॅगॉन म्हणजे 6 साईड्स आणि सेप्टॅगॉन म्हणजे 7 साईड आणि ऑक्टॅगॉन म्हणजे 8 साईड झाल्या. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की मेजर ऑफ एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगलचा आपल्याला या ठिकाणी विचार आपल्याला करायचा आहे या क्वेश्चनमध्ये. आता पेंटॅगॉन असू द्या, ऑक्टॅगॉन असू द्या, कुठलाही असू द्या,
त्याचे जे एक्सटर्नल अँगल्स असतात, बाहेरचे अँगल असतात, त्या सगळ्यांची जी मेजर आहे ती 360 असते. फक्त इंटरनल अँगलची मेजरमेंट आहे ना ती बदलत राहते, पण एक्सटेरियर अँगलच्या ज्या मेजरमेंट असतात ना त्या नेहमी काय असतात, इक्वल असतात. त्यामुळे आपण काय करू, या 13 मधला आपण पहिला जो आहे आपण काय करू, पेंटॅगॉनचा विचार करू. पेंटॅगॉन याचा काय करायचं आपल्याला, की जे अँगल्स जे आहेत ते आपल्याला कशामध्ये काढायचे आहेत, डिग्रीमध्ये सुद्धा काढू आणि आपण रेडियनमध्ये काढू. म्हणजे पेंटॅगॉन कसा असतो बघा. आता या ठिकाणी अशा प्रकारे ही डायग्राम आहे, तुमच्या लक्षात आले असेल. पेंटॅगॉन याच्यामध्ये हे सगळे अँगल, हा 1 1 2 3 4 आणि 5 हे सगळे इक्वल असतात. आता हे झाले सगळे इंटेरियर अँगल, आतमधले झाले. आता एक्सटेरियर जर तुम्ही बघितले बघा, हा एक बाहेरचा अँगल आहे तुमचा, हा दुसरा बाहेरचा अँगल आहे, हा तिसरा तुमचा बाहेरचा अँगल आहे, हा तुमचा चौथा झाला आणि हा तुमचा झाला पाचवा. आता ह्या पाचही अँगलचे बघा, हा 1 2 3 4 आणि हे 5, हे जे 5 तुमचे जे अँगल्स असतील, या सगळ्या अँगल्सची जी सम आहे ती सम जर तुम्ही काढायला गेलात तर ती सम नेहमी काय येते, 180 डिग्री येते. बघा, हा अँगल आणि हा अँगल या दोघांची सम 180 डिग्री, या दोघांची 180, या दोघांची 180, या दोघांची 180 आणि या दोघांची 180. परंतु एक्सटेरियर अँगलचं मी आधीच सांगून ठेवतो, जे एक्सटेरियर अँगल आहे हा 1 नंबरचा एक बाहेरचा अँगल आहे, हा 2 नंबरचा आहे, हा 3 नंबरचा आहे, हा 4 नंबरचा आहे आणि हा 5 नंबरचा आहे. 5 नंबरचा, हे सगळे इक्वल असतात. एक्सटेरियर अँगल पण जे इक्वल असतात सगळे, आणि सगळे इंटेरियर अँगल पण इक्वल असतात. आता या 5च्या 5 अँगलची सम 1 2 3 4 5, या 5च्या 5 अँगलची जी सम आहे ती 180 असते. हे पेंटागॉन आहे म्हणून 5 अँगलची सम 180. हेक्झागॉन हेक्झागॉनच्या 6 अँगलची सम 180. स्पेक्टागॉन आहे त्याच्या 7 अँगलची सम 180 आणि ऑक्टॅगॉन आहे त्याच्या 8 अँगलची सम 180 असणार. ओके, आता आपण पहिला सॉल्व्ह करायला घेऊ. मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ पेंटागॉन. ओके, बघा MESUAR. आता माझी स्पेलिंग जाम चुकतात. ओके, हां, MEASUR स्पेलिंग भरपूर चुकतात. बघा, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर, म्हणजे ज्याचे इक्वल साईड आहे सगळ्या, रेग्युलर पेंटागॉन. बघा इथं काय सांगितलं की रेग्युलर आपल्याला विचारणार, रेग्युलर पेंटागॉन इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन 5 म्हणून 5, 360/5. ओके, 360ला जर 5ने डिवाइड केलं तर आपल्याकडे किती, 5 7 35 आणि 72 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटागॉन आहे. एक्सटेरियर अँगल जर काढायचा असेल तर 360/5 पेंटागॉनचा, कारण ह्या 5च्या 5 जणांची सम किती असते, 360 असते. 5 आहे आणि इक्वल असतात, म्हणून एका अँगलचं मेजर किती, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटागॉन 360/5. रेग्युलर हेक्झॅगॉनचं काढायचं असेल तर 360/6 केलं असतं. रेग्युलर स्पेक्टॅगॉनचं 360/7 केलं असतं. रेग्युलर ऑक्टॅगॉनचं 360/8 करायचं. ओके, हा एक्सटेरियर अँगल. आता यालाच आपण, हे झालं रेडियन, डिग्रीमध्ये झालं. तर रेडियनमध्ये जर आपल्याला काढायचं आहे, ओके, जर रेडियनमध्ये जर आपल्याला याचं जर मेजर आपल्याला जर काढायचं असेल तर ते कसं काढणार आपण, 72 डिग्री आहे त्याला रेडियनमध्ये करण्यासाठी आपण काय करतो, 72 × π/180 ने मल्टिप्लाय करतो. ओके, 72 आणि 180 36च्या टेबलमध्ये येतात. 36 2 जा 72 आणि 36 5 जा 180, म्हणजे 2π/5 हे काय झालं, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगलचं रेडियनमध्ये 72 आणि डिग्रीमध्ये 72 आणि रेडियनमध्ये 2π/5 रेडियन आलं. ओके, आता हे काय झालं, एक्सटेरियर अँगलचं मेजर झालं. आता इंटेरियर अँगलचं मेजर काढायचं. इंटेरियर अँगल म्हणजे काय बाबा, एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगलची सम 180 असते. एकाचं 72 तर दुसऱ्याचं काय असणार आहे, 180 - 72. ओके, या दोघांची सम 180 असते, म्हणून आपण काय करणार की मेजर ऑफ इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटागॉन. आता याचा जो इंटेरियर अँगल आहे, एक्सटेरियर अँगलचं मेजर जर 72 असेल आणि या दोघांची ॲडिशन 180 आहे, तर दुसऱ्याचं अँगल किती झालं, मेजर किती झालं, 180 - 72. 180 डिग्री - 72 म्हणजे किती झालं, 108 डिग्री. हे डिग्रीमध्ये झालं. आता याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं, मग कसं करणार, 108 × π/,
180 करणार. ठीक आहे, ते झालं रेडियनमध्ये. मग आता याला 108 आणि 80 कितीच्या टेबलमध्ये होतात? 36च्या. 36 3 जा 180 पाय आलं आणि 36 5 जा म्हणजे 3 π/5 रेडियन आलं. तर अशा प्रकारे हा पेंटॅगॉन आपण करू शकतो. याचप्रमाणे हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉन या तिघांचे सुद्धा आन्सर तुम्हाला काढायचे. तुम्ही ट्राय करू शकता. पण जर नाही जमले ना हे आन्सर, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला याचे सगळे आन्सर भेटतील. 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यातलं हे 1 2 3 सगळ्यांचे आन्सर सोडून दिलेले आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून. त्याच्यामध्ये PDF फाईल आहे, त्याच्यामध्ये एक 14वा फक्त आपला प्रश्न राहिलेला आहे. तो 14 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तरसुद्धा मी त्या PDF फाईलमध्ये दिलेलं आहे. तर प्लीज ती PDF फाईल बघा. त्या PDFमध्ये हे तिघांचं आन्सरसुद्धा तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर आपला जो 14वा प्रश्न आहे त्याचंसुद्धा आन्सर मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, एक्सरसाइज नंबर 1.2 वरती आपण डिस्कस करू आणि मग मिससेलेनियस म्हणजे पहिला हा जो मॅथमॅटिक पार्ट 1 आहे त्याचा एक चॅप्टर कंप्लीट करू आपण आणि त्यानंतर मग आपण मॅथ 2चा चॅप्टर घ्यायला घेऊ. मग फिजिक्स, मग केमिस्ट्री, असे सगळे सायन्सचे सब्जेक्ट आपण या मे-जून महिन्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, मग पुढच्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं जर वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तुर्तास इथंच थांबू. धन्यवाद.